आपल्या सर्वांचे ट्रेनर जे फोटोग्राफर तज्ज्ञ आणि कॅनलबरोबर ज्यांचं टाईप आहे ते आपले प्रितेश राव. मी श्री गांधी सरांना सांगतो की त्यांना व्यासपीठावर म्हणून बसवावं. वेलकम सर. संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय सुर्वे यांना विनंती करते त्यांनी स्थानपन्न व्हावं. सर्वांनी आपले मोबाईल सायलेन्स ठेवावे. आपल्या संस्थेचे सचिव आणि सर्व फोटोग्राफरचे प्रेरणा देणारे मार्गदर्शक ज्येष्ठ फोटोग्राफर श्री गांधी यांना विनंती करतो की त्यांनी स्थानपन्न व्हावं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाबळेश्वर फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी सर्वप्रथम आपले जे प्रमुख पाहुणे आहेत आणि मान्यवर आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी तत्पूर्वी आपण प्रथेप्रमाणे आपण राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करू. वहिनी जे आलेत या कार्यशाळेसाठी त्याही आर्टिस्ट आहेत. केक आर्टिस्ट म्हणजे आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे वाढदिवस कार्यक्रमासाठी जे केक बनवतात त्यांच्यामध्ये त्यांची खासियत आहे, स्पेशल आहे. अशा या वहिनी प्रितेश राव वहिनी आले. मी श्री गांधी यांना विनंती करतो की त्यांचं आपण स्वागत करावं. आणि हे पूर्ण महाराष्ट्रात केक बनवण्यात प्रसिद्ध आहे मुंबई. हा, त्यांची घरगुती बेकरी म्हणायला हरकत नाही. या कार्यशाळेसाठी आवर्जून जसे भावी पाटील आमच्या हक्काचे आणि आमच्या परिवारातले एक आहे, त्यांनी कधी गर्व केला नाही. आम्ही काल श्री गांधी यांना त्यांनी फोन केला की असं कार्यशाळा आहे तर आपण आम्हाला वेळ देणार का. तर ते म्हणजे माझं घरचंच आहे, मी आपण कधीही सांगा मी जरूर हजर राहीन. आणि त्याप्रमाणे ते विचारायला आले कारण काय आता दिवाळी सीझन आहे आणि गणपतीचा व्यवसायाचा म्हणजे त्यांची आता डिमांड आहे, मागणी आहे. तरी सुद्धा त्यांनी वेळावेळ काढून ते इथं आलेत आणि आपल्या संस्थेचे निमंत्रण मानून ते येऊन आता वर्कशॉपमध्ये आलेले आहेत. मी भाविकांचंही स्वागत करतो आणि आभार मानतो. त्याचप्रमाणे भाविकांप्रमाणे आमचे मित्र पत्रकार मित्र जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी विलास काळे हे सामन्याचे वार्ताहर आहेत, तरुण मराठी वार्ताहर आहेत आणि पब्लिक ॲक्ट म्हणून जे आहे जसे इन्स्टंट फोटोग्राफीला जसं महत्त्व आहे तसं इन्स्टंट प्रसिद्धी याच्यासाठी पब्लिक ॲक्ट प्रसिद्ध आहे. आणि असे आमचे पत्रकार मित्र विलास काळे इथं आले. मी आमच्या संस्थेचे ज्येष्ठ फोटोग्राफर शांताराम दानाडे यांना विनंती करतो की त्यांनी काळे त्याचप्रमाणे आमचा कुठलाही कार्यक्रम असो, रोटरीचा कार्यक्रम असो, आमच्या MS संस्थेचा, कारण मी स्वतः MS आमची संस्था आहे इंग्लिश मीडियम स्कूल, किंवा कुठला फोटोग्राफरचा कार्यक्रम असो किंवा महाबळेश्वरातला कुठलाही कार्यक्रम असला तरी हिरिरीनं म्हणजे कळलं बोलवून नाही तरी जे आवर्जून सामाजिक कार्यकर्ते आहेत महाबळेश्वरचे आणि आमचे सहकारी आहेत प्राध्यापक गणेश कोरे सर हे आता या वर्कशॉपसाठी आवर्जून आलेले आहेत. तर मी आमच्या संस्थेच्या वतीनं ज्येष्ठ फोटोग्राफर युनुस कुरेशी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. कोरे सर आपले महाबळेश्वरचे फोटोग्राफर्स आहेत, कोल्हापूरचे काही आलेले आहेत, पालगणीचे आलेले आहेत आणि वाईचे आलेले आहेत आणि या परिसरातले काही फोटोग्राफर्स आलेले आहेत. तर आमच्या नेहमी कुठलाही वर्कशॉप असेल तर आमचे वाईचे फोटोग्राफर मित्र फोटोग्राफर हे घरच्यासारखे म्हणजे वाईला जर मुक्काम असला तर ते महाबळेश्वर संघटनेमध्येच असल्यासारखं असतं. तर आज कुणाल शाह आलेले आहेत. मी धनावडेंना सांगतो, गणेश धनावडे की आपण त्यांचं स्वागत करावं. या कार्यशाळेची सुरुवात केलेली आहे. कार्यशाळा वास्तविक 10 वाजता बरोबर चालू करायची होती पण आपले जे फोटोग्राफर्स आहेत वेगवेगळ्या भागात नाही असल्यामुळं आणि नुकताच अजून पावसाळा संपतोय, अजून पावसाळा संपलेला नाही, त्यामुळे काही वाहनांची अडचण येण्याची हे आणि रस्तेही खराब असल्यामुळे थोडा उशीर झाला. त्याबद्दल मी सर पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो.
मी सर्वप्रथम महिला प्रतिनिधी दिगोंडे या मुलींचे आजोबा महाबळेश्वरचे महाबळेश्वरला फोटोग्राफर होते नाही. स्वागत करण्यात येतं. त्यानंतर भावेश भाटिया आहेत, म्हणजे अतिशय ते स्थानिक आहेत आणि एक उद्योजक आहेत. विशेष म्हणजे भावेश भाईंची अपॉइंटमेंट घ्यावी लागते, पण सुदैवानं ते आपल्या परिवारातलेच असल्यामुळं ते कधीही त्यांना विनंती केली की ते कधी नाही म्हणत नाहीत. आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ते स्वतः दिव्यांग असून त्यांनी हजारो दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभं केलेले आहे. म्हणजे भावेशभाईंचं वैशिष्ट्य असं की भावेशभाईंना 3 वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल भारत सरकारनं दाद घेऊन त्यांना 3 वेळा पुरस्कार दिलेले आहेत. आणि त्यांनी जवळ भारतामध्ये म्हणजे त्यांचं महत्त्वाची ओळख म्हणजे सुमारे 3000 मेणबत्त्या तयार करण्याचा कारखाना त्यांनी स्वतः चालू केलेला आहे. आणि या माध्यमातून हजारो व्यक्तींना, अंध व्यक्तींना, अपंग व्यक्तींना त्यांनी रोजगाराची निर्मिती करून दिलेली आहे. अनेक जण म्हणतात की तुम्हाला आम्ही डोनेशन देतो, पण त्याचाही त्यांनी अनेक वेळा नकार केला आहे. आणि असे हजारो तरुणांना, मुलांना, अंध व्यक्तींना त्यांनी रोजगार निर्मिती करण्याचं मोठं काम केलेलं आहे. आणि हा त्यांचा कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारनं त्यांचं 3 वेळा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार केलेला आहे. मी पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायला म्हणतो. आणि मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय चोरगे यांना विनंती करतो की भावेश भाईंचं त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. खूप धन्यवाद. याचे प्रमुख पाहुणे भावेश भाटिया यांना विनंती करतो की आमच्या संस्थेच्या वतीनं आपले कॅनन कंपनीचे राजकुमार पिल्ले आहेत त्यांचं आपण स्वागत करावं. त्यानंतर भावेश थोडा त्रास देतो सर या कॅनन कंपनीबरोबर गेले 40 वर्ष जे टायप आहेत आणि जे ज्येष्ठ फोटोग्राफर आहेत, आता ते मार्गदर्शन करण्यात आपल्या फोटोग्राफर. तर असे हे कॅनन कंपनीच्या बरोबर आपले जे ज्येष्ठ हे आहेत ते आपले प्रितेशराव. मी भाटिया सरांना विनंती करतो की प्रितेशराव सरांचं आपण स्वागत करावं. धन्यवाद. त्यानंतर या कार्यशाळेसाठी कॅनन कंपनीकडनं आलेले सुधीरजी बोरनाक सर या. मी भाटिया सरांना विनंती करतो की बोरनाक सरांचं आपण स्वागत करावं. त्यानंतर कॅनन कंपनीकडनंच मोसिम सर आलेले त्या ठिकाणी, त्यांनी यावं आणि आमच्या
स्वागत स्वीकारावं. पोचेल सर भावी पाटील यांना विनंती करतो आपण त्यांना स्वागत करावं. त्यानंतर योगेश पवार सर, उंबरठीमध्ये योगेश पवार सर आलेले. पुढे योगेश पवार. योगेशजी. धन्यवाद सर. सर्वांचंच या कार्यशाळेमध्ये स्वागत करतो. आणि मी ज्येष्ठ फोटोग्राफर त्याचप्रमाणे संघटनेच्या आमच्या सचिव आणि प्रेरणास्थान शिरीभाई गांधी यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यशाळेबद्दल थोडंसं मार्गदर्शन करावं आणि प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यावी. धन्यवाद सर. शिरी गांधी. Hey Viju, Viju, ये क्या साठी इथं बटन इथून तुम्ही सक्सेसफुल ठीक आहे पण हलकी चेंज करतो आणि माउंटेनला असेल ना हे जणाला सन्माननीय व्यासपीठ आणि माझे सगळे फोटोग्राफर मित्र, आज एक कॅनन वर्कशॉप, ह्याच्या आधी बरेचसे वर्कशॉप झालेले आहेत किंवा आम्ही ट्रेनिंग शिबिरंसुद्धा घेतलेली आहे. आणि ह्या कॅननच्या वर्कशॉपसाठी पिल्ले साहेबांनी जवळजवळ 2 वर्षापूर्वी आमची त्यांची चर्चा झाली होती आणि कोरोना काळामुळे मग ते राहून गेलं. आणि ह्या डोंगराळ भागात किंवा आपल्या या सगळ्या वाई परिसर, कोल्हापूर ह्या सगळ्या भागात कंपन्या कुठलंच वर्कशॉप होत नाही, कुठल्याच कंपनीचं. शहरात कंपन्या मोठमोठी वर्कशॉप घेतात, तिथं सगळे फोटोग्राफर त्यात हजर राहतात, त्यांना ते त्याचे लाभ मिळतात. पण आपल्या लोकांना याचे लाभ मिळत नाहीत. म्हणून हा आम्ही प्रयत्न केला की आपल्या लोकांना ह्या कंपन्या देत आहेत पण आपण घेत नाही आणि तो लाभ मिळावा म्हणून आम्ही सतत गेल्या 1 महिना सगळ्या पोलादपूर पासून पाजोळी वाईपर्यंत सगळीकडे फिरून जेवढे फोटोग्राफर आहेत त्या सगळ्यांना वैयक्तिक भेटून ह्या वर्कशॉपला येण्यासाठी विनंती केली. संघटनेचं महत्त्व, संघटना जर एकत्र असेल आणि जर तुम्ही आम्ही एकत्र आलो तर कंपन्या सुद्धा आपल्यापर्यंत येतात, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. बरेचसे फोटोग्राफर इथं हजर आहेत त्यातले, पण थोडंफार कमतरता दिसते. अजूनही मागासलेपणा आपल्या फोटोग्राफरमध्ये आहे. इतक्या चांगल्या हॉटेलमध्ये इतकी चांगली सोय कंपनी करत असून सुद्धा बऱ्याच लोकांना विनंती करून थोडीशी ती खंत आहे. पण आपण नक्कीच पुढच्या वेळेला ती पुरी करू अशी, कारण मी प्रत्येक फोटोग्राफरला सांगितलं की तू दुसऱ्या फोटोग्राफरला घेऊन ये, बरोबर. तर आता जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही पिल्ले साहेब केलाय. याच्या पुढं ह्या सगळ्यांना कळून चुकलंय की याच्या पुढं असं कधी काय असेल तर आपण नक्कीच जास्त फोटोग्राफर येण्याचा प्रयत्न करतील. आणि आज मी सांगतो की आमच्या वेळेला देवारे साहेब होते 30-35 वर्षापूर्वी इथं. मला वाटतं वाईचे सुधीर क्षीरसागर आणि शहा हे दोघं गेली 35 वर्ष देवारे साहेब असल्यापासून कधीही बोलवा, कधीही त्यांनी नाही असं म्हटलेलं नाही. आजची तरुण पिढी त्यांना शिकायचं कमी असतं. त्यांचा एखादा कॅमेरा मात्र 1.5-2 लाखाचे कॅमेरे घेतात. पण त्यांना जर आपण म्हणालो की बाबा असे फोटोग्राफर येणार आहे तुम्ही या, तर ते काय येत नाहीत, कळत नाही. आता हा जमाना असा आहे की रोज नवीन काहीतरी येत आहे आणि जे रोज नवीन येत आहे त्याला सामोरं जायचं असेल तर तुम्हाला थोडंसं काहीतरी वर्षातनं 1-2दा शिकलंच पाहिजे, त्या नवीन ज्ञान घेतलंच पाहिजे. पण ते घेण्यासाठी तरुण पिढी आता पुढे येत आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि हे जे 2-3 फोटोग्राफर आहेत जे देवारे साहेबांच्या पासून येत आहेत तिथं, देवारे साहेब त्यावेळेला आम्हाला अगदी म्हणजे आमचा आळस दूर करायचे. त्यांनी 6ला बोलवलं सकाळी फोटोग्राफरला की आम्ही 8ला जायचो, मग आम्हाला ते शिव्या द्यायचे, म्हणजे त्यांच्या भाषेत ते शिव्या द्यायचे. पण त्यांचं ते हे होतं, इथल्या हॉटेलची फोटोग्राफी असो, आमच्या सुधीरचा कॅमेरा त्यावेळेला फार म्हणजे देवारे साहेबांचा K1000 तर त्याचा कॅमेरा असायचा, त्याचा भारीतला कॅमेरा असायचा. त्याला म्हणायचे बाबा तुझा मोठा कॅमेरा आहे, तुझा भारी कॅमेरा आहे. पण ते शिकवायचे, चिडवायचे पण शिकवायचे. आणि ते शिकण्यासाठी हे लोक यायचे एवढ्या लांबून. आज सकाळी 6ला निसर्ग एवढा सुंदर आहे, कोणीही फोटोग्राफर सकाळी 6ला उठून
महाबळेश्वरच्या ह्या परिसरात वाई परिसरात फिरून फोटोग्राफी करत नाही ती आज 15 दिवस आता दिवाळीच्या आधीपर्यंत तुम्ही नक्की फोटोग्राफी करा निसर्गाची. खूप सुंदर निसर्ग आहे. कोपऱ्यात गेल्यावर तुम्हाला फक्त दृष्टी पाहिजे. कारण आम्हाला दिवाळी सांगायचे डोळे आहेत तुम्हाला, पण तुम्हाला दृष्टी नाहीये. तुम्ही अशा दृष्टिकोनातून बघा फोटोग्राफी जगतात. सहज रस्त्याने जाताना एक म्हातारी दिवाळी साहेबांबरोबर मी जात होतो आणि एक म्हातारी अशी पायऱ्यांवर बसली होती. सकाळची कवळी उन्ह पडली होती. म्हातारी वर बसली होती. केस असे सगळे पांढरे केस असे ती हे करत होती आणि जाताना त्यांचं लक्ष गेलं. गाडी फास्ट होती. मला म्हटले तुम्हाला फास्ट चालवायची सवय आहे, कधीही गाडी फास्ट चालवायची नाही. आजूबाजूला बसताना तुमच्या जवळ पाहिजे कॅमेरा आणि कुठेही बाहेर निघा कॅमेरा घ्या आणि कुठं चांगलं दिसत तिथं फोटो काढा. ती म्हातारी पायऱ्यांवर वर बसली होती. किरण पायऱ्यांवर पडली होती. मला सांगितलं काय दिसतंय तुला, दृष्टी ह्याच्यात काय आहे, हा विषय काय आहे. मला खरं तर ते वय नव्हतं पण तरी सुचलं नाही काय. त्यांनी मला सांगितलं बघ प्रत्येक गोष्टीत सौंदर्य आहे. ही म्हातारी जी वर बसली केसात हात घेऊन जक्क म्हातारी, म्हटले बघ आयुष्याच्या सगळ्या पायऱ्या संपल्या, ती वर बसली. हा फोटो इतका सुंदर आहे. हा तो फोटो त्यांनी काढला. त्यांनी मला दाखवला. बावधनच्या जत्रेत बैलाचे फोटो काढण्यासाठी ते माझ्याबरोबर आले. त्यांनी बैलाचे इतके सुंदर फोटो काढले. त्यांचे ते फोटो जायचे म्हणजे ते मासिकाला वगैरे जात असतील. प्रितेश राव इथे आहे ज्यांना आम्ही 4-5 वर्ष सुदीर प्रयत्न करतोय की त्यांना आणून आपण त्यांच्याकडनं शिकू. आज ते इथं आले, त्यांना आता पकडून ठेवणार आहे आपण. जानेवारीत आपले जे इथं आज आले त्यांना सगळ्यांना बोलवून आपण त्यांच्यातर्फे 3 दिवसाचं वेडिंग फोटोग्राफी, आउटडोअर वेडिंग सगळे फोटोग्राफी त्यांच्याकडनं शिकायचे आणि त्यांनी ते कबूल केले. त्यामुळे ते काय आले तर वारंट पाठवतो. तर त्याप्रमाणे आज हा आपला फोटो सेशन आपण सुरुवात करतोय. मी जास्त काही बोलत नाही पण याचा लाभ जरूर घ्या. ह्यानं मला भावेशबाईंबद्दल एवढं सांगायचं की त्यांना वेळ नव्हता. रिलायन्सची 80,000 गिफ्ट पॅकची त्यांना ऑर्डर आहे. गेली 15 वर्ष रिलायन्स वाले 50 लाख रुपये त्यांना देत होते की तुम्ही हे घ्या आणि करा. ते म्हटले मला पैसे नको, मला काम द्या. आणि तिथपासून रिलायन्सचं जे काय लग्न कार्य होतं तेव्हा सुद्धा त्यांना खास निमंत्रण पत्रिका आली होती नवरा बायकोला. आणि रिलायन्सची सगळी ऑर्डर आणि बाकी सगळ्या कंपन्यांची ऑर्डर करतात. त्यांच्याबरोबर मी जेव्हा जातो हजार लोक कॉन्फरन्सला असतात. त्यांना ते हे करतात, मोटिवेशनल स्पीच देतात. 2-2 हजार लोक असतात. मी त्यांच्याबरोबर बऱ्याच कॉन्फरन्सला गेलेलो आहे. आज फक्त आमच्या प्रेमाखातर त्यांना तर खरं ते आता त्यांचा तो एक हेच आहे की त्यांना त्याशिवाय कंपन्या विमानाचा खर्च दिल्ली ओरिसा सगळ्या भागात ते फिरत असतात. सतत विमान प्रवास आहे. कधीही हा माणूस कंटाळत नाही. कधीही त्याला कंटाळा नावाची गोष्ट नाही. कारण रात्री दिल्लीवरनं आले, सकाळी 4ला उतरले, आमच्याबरोबर 6ला परत कोल्हापूरला आले. झोप नाही काय नाही. अशा माणसाला मुद्दाम मी इथं बोलवले. मोटिवेशनल स्पीच तुम्हाला असावं म्हणून, तुम्हाला ते कळावं काय असतं ते. एक अंध माणूस करू शकतो, आपण काय करू शकत नाही. आपण फक्त पैसे कमवण्यापेक्षा थोडंसं जे काय आपण पोटाकरता करतोय त्याकरता शिकलंही पाहिजे. आणि म्हणून ह्या दोघांचं मी उदाहरण देतो की वाईवरनं जे येतात तसं तुम्ही सुद्धा कुठेही काय असू द्या थोडंसं शिकण्यासाठी बाहेर पडा. पैसे तर रोजच कमवणार आहे. आणि यासाठी आता भावेशबाईंचं सांगायचं म्हणजे भावेशबाईंना अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण करणारा माणूस आहे. एका हातगाड्यावर त्यांनी आपली गाडी लावली. लोक त्यांना त्रास देत होती. महाबळेश्वरला तुम्हाला माहिती आहे इंचा करता लढाई असते. रस्त्यावर लावलेली गाडी उलटून टाकायला सुद्धा तयार होते लोक. असे लोक आहेत तिथे की जो बाहेरनं आलाय त्याला कशाला धंदा करून देतात. मग अशा त्रासातून त्यांनी दिवस काढले आणि शून्यातून आज ते एवढी मोठा उद्योग त्यांनी उभा केला आहे. आणि कितीतरी अंध व्यक्ती त्यांच्या इथं कामाला आहे जे चितपट पडले होते. खेडेगावी मुलं ज्यांना कधीही असं आशा नव्हती त्यांच्या आई वडिलांनी की आपलं मूल काहीतरी करेल, ते आज 15-20 हजार रुपये रोज कमवत आहेत त्यांच्यामुळे. आणि बरं ते हितच नाही, अख्ख्या देशात त्यांनी अशा बऱ्याच ह्या उभ्या केलेल्या आहेत. असा भावेशभाई ते म्हणतात नेहमी की आपल्यात म्हणे अंथरूण पाहून पाय पसरावे. पण ते का म्हणतात की आपले पाय तेवढे अंथरूण का मोठं करू नये. नेहमी त्यांचं जे वाक्य मला 2 वाक्य आठवतात.
एक वाक्य त्यांना कुठेतरी इन्फोसिसची मोठी कॉन्फरन्स होती, 2000 लोकांपुढे ते बोलत होते. त्यावेळेला त्यांना कोणीतरी विचारलं नंतर की तुम्हाला भीती नाही वाटत एवढ्या 2000 लोकांसमोर बोलतात? म्हटले मला दिसत असलं तर भीती वाटली असते. तेव्हा असा माणूस आम्हाला आमच्या विनंतीला मान देऊन येतात. खरंच त्यांचा मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द पुरे. धन्यवाद शिदे सर. भावेशभाई खरोखर म्हणजे अतिशयोक्ती नाही, खरं आपण सर्वांना माहीत आहे. आपण त्यांच्या कारखान्यात भेट जरूर देऊया. आणि त्यांच्याकडे नकारात्मक हा प्रकारच नाही, सकारात्मक. म्हणजे त्यांना दिव्यांग म्हणायचंच नाही आपण, तर मग आपल्याला डोळे नाहीत असंच थोडासा भाग आहे. पण त्यांचं काम आणि त्यांचं व्याप्ती बघितली ना की असा, आणि त्यांना त्यांची वेळ घेण्यासाठी गर्दी असते तिथं. पण तरीसुद्धा एक गांधी सर म्हटल्याप्रमाणे की त्यांनी केवळ आपलं प्रेम आणि मी या परिवारामधलंच आहे असं म्हणून ते जेव्हा जेव्हा वर्कशॉप असतं तेव्हा ते आवर्जून येतात, नाही म्हणत नाही. आता सुद्धा वेळात वेळ काढून आले ते, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि मी या कार्यशाळेची सुरुवात आपल्या सकारात्मक याने मार्गदर्शनाने व्हावं असं मी प्रमुख पाहुणे आपले डॉक्टर भावेश भाटिया. आता हे त्यांना डॉक्टर मी म्हटलो म्हणजे काय, तर त्यांना PhD या त्यांचा जो आता व्यवसाय चालला आहे मेणाचा, आणि जे वेगवेगळे संशोधन करून त्यांनी जे मेणाची उत्पत्ती केली आकर्षक आणि सुवासिक, तर तेवढ्यासाठी त्यांना कर्नाटक सरकारनं त्यांना PhD दिलेले आहे. असे उद्योजक आपले भावेश भाटिया यांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. आपले सर हां नाही ना, आता आज दिवसभर वर्कशॉप कॅनन कंपनीने घेतले आज. हां, कॅननसाठी ते आम्ही आज आलो आहे. संध्याकाळी फ्री होणार आहे 6 वाजता. मी पाहिजे 6ला मी 6. बरं करतो. हो हां हो. थैंक यू संजय भाई. वैसे मैं बता दूं संजय भाई साहब, आप बड़े भाई से कम नहीं है, और ये महाभारत के वक्त से चल रहा है कि जहां जहां एक दृष्टिबाधित है वहां एक संजय जी का होना बहुत जरूरी है. इसलिए बड़े भाई की जगह पे, और ये महाभारत की बात मैंने इसलिए की कि आपकी आंखों से मैं ये दुनिया को देख पाया. आज शिरीष भाई साहब, संजय भाई साहब, आपने ये बातें कही मेरे लिए, लेकिन वो दिन मैं कैसे भूल सकता हूँ कि शिरीष भाई साहब के फोटो स्टूडियो के बाद उनकी दुकान करीब 80% बंद हो जाती थी मेरे उस हैंड कार्ड से. लेकिन उनका कहना था कि भावेश दुकान बंद हो जाएगी चलेगा, ढक जाएगी चलेगा, हम कैसे भी काम कर लेंगे, लेकिन आपका पुनर्वसन होना बहुत जरूरी है. और मैं आज आप सबके बीच में हृदय की गहराइयों से धन्यवाद देते हुए कहता हूं कि शिरीष भाई साहब, आपने, कोरे साहब ने, विशाल कारे जी ने, दत्तात्रेय भाई, संजय भाई साहब, और आप सबने, शांताराम बड़े भाई साहब, आप सबने जो मेरे लिए कष्ट उठाए, तभी जाके ये हजारों मेरे दृष्टिबाधित और दिव्यांग मित्र अपने पैर पे खड़े हैं. आपने एक भावेश को खड़ा नहीं किया, आपने हजारों लाखों भावेशों को खड़ा किया. इसलिए हृदय की गहराई से मैं धन्यवाद करता हूं. और आप सबकी उपस्थिति में और मान्यवरों की उपस्थिति में आज जो ये जबरदस्त ऊर्जा, जो जबरदस्त एनर्जी इस पूरे माहौल में मैं महसूस कर रहा हूं. नो डाउट हमने 2-2.5 साल बहुत खराब निकाले लॉकडाउन के, लेकिन वो सब भूलकर एक नई ताजगी के साथ जो हम लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं, उसके लिए शुरुआत में दत्तात्रेय भाई मैं बिल्कुल कहना चाहता हूं कि कोरोना के इस अंधेरे में भी आशा की दीपावली कायम रहे. इस बड़े से शहर में उम्मीद की कली कायम रहे और परछाइयां कहने लगी कि यही तो समय की रीत है. बीमारी चाहे जो भी हो, जिंदा दिली कायम रहे, जिंदा दिली कायम रहे. पिल्लई साहब, आज आप इतनी बड़ी कंपनी को रिप्रेजेंट कर रहे हैं, उसमें से वक्त निकाल के आज यहाँ पे आप आए हैं. खरे अर्थ में आज की पीढ़ी के फोटोग्राफर्स के लिए आपका जो पहला नाम है ना, उसी तरह से आप उन सबके लिए किसी राजकुमार से कम नहीं है. आपके लीडरशिप में नक्की ये काम और आसमान की बुलंदियों को छुएगा. और प्रीतेश भाई साहब,
ये अलग बात है कि भाभी माँ यहाँ पे पधारे हुए हैं, वे बड़े वेल नोन केक मेकर हैं, बहुत 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 वेल नोन है, लेकिन केक के ऊपर की जो चेरी है ना, ये फोटोग्राफर्स के लिए आप हैं सर। प्रीतेश भाई साहब, आपके मार्गदर्शन में नक्की ये सभी जो हमारे मित्र दूर दूर से आए, महाराष्ट्र के कोने कोने से आए, नक्की बहुत कुछ सीखकर वे आगे बढ़ेंगे। मित्रों, ऐसा कहा जाता है और ऐसा हमने अनुभव भी किया कि समाज में कुछ लोग धर्म का काम शुरू करते हैं, और काले साहब जब ये धर्म का काम शुरू होता है ना तो बड़ी वाहवाही होती है, बड़ी मीडिया कवरेज मिलती है, बड़ी तालियां बजती है और बड़े अवार्ड्स वगैरह होते हैं। लेकिन कुछ लोग समाज में चुनिंदा ऐसे लोग हैं जो धर्म का काम नहीं करते, वो अपने काम को ही धर्म बना लेते हैं। उनको कोई वाहवाही, कोई मीडिया कवरेज की जरूरत नहीं होती। और उन चुनिंदा लोगों में हमारा जो महाबलेश्वर फोटोग्राफर एसोसिएशन है वो सर्वोच्च स्थान पे है। आप मुझे ये बताइए कि सक्का भाई अपने भाई को जो काम कर रहे हैं वो सिखाना नहीं चाहता, वो अपना राइवल खड़ा करना नहीं चाहता, अपना प्रतिस्पर्धी खड़ा करना नहीं चाहता, लेकिन यहाँ सबको क्या जरूरत है कि वे सबको बुलाएं और अपना ही काम सिखाए, अपना ही गुर सिखाए, अपना प्रतिस्पर्धी खड़ा करे। लेकिन आप सब महानुभाव चाहते हैं कि जो दूर दराज के हमारे मित्र हैं, जो फोटोग्राफर मित्र हैं, जो कहीं तो भी इस टेक्नोलॉजी से वंचित रह गए, उन तक ये टेक्नोलॉजी पहुंचे। ये बड़ा रेयर होता है, मोस्टली कहीं पे ये देखा नहीं जाता कि कोई अपने काम को, अपनी टेक्नोलॉजी को किसी के साथ ऐसा फ्री में सिखाए। लेकिन ये बिल्कुल ये अनोखी बात है, लेकिन इसके लिए एक विजन की भी जरूरत है, एक बड़े दिल की जरूरत है। राजकुमार साहब, मार्क ट्वेन भी तो यही कहते थे कि इंसान दो बार पैदा होता है, एक बार तब जब उसको अपना बायोलॉजिकल जन्म मिलता है और दूसरा जब उसको अपना विजन मिल जाता है। तो ये विजन बहुत जरूरी है। विजन बिना की जिंदगी दोस्तों बिना फ्यूल की कार की तरह है, उसका कोई फायदा नहीं। तो जिंदगी में एक विजन, गोल, टारगेट, उद्देश्य, लक्ष्य कुछ भी नाम ले लें, लेकिन उसका होना बहुत जरूरी है। नो डाउट हम कहते हैं कि मोबाइल आ गए, एक से बढ़कर एक अच्छे मोबाइल आ गए, मंदी का माहौल है, महंगाई का माहौल है, बिजनेस नहीं हो रहा है, लेकिन वॉरेन बफेट से लेकर रॉबर्ट कियोसाकी तक के दुनिया के बड़े बड़े जो लोग हैं, उन्होंने सबसे ऊंची मंजिलों के टेरेस पे खड़े करके एक ही बात कही कि जब जब क्राइसिस आते हैं, जब जब ऐसे प्रॉब्लम आते हैं, वो दुनिया भर की अपॉर्चुनिटी भी लेके आते हैं दोस्तों। तो हमारे बिजनेस में भी जो ये कहीं मंदी या कहीं क्राइसिस का माहौल चला पिछले कुछ सालों में, लेकिन वो भी आने वाले दिनों में ढेरों 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 अपॉर्चुनिटी लेके आया हुआ है। आज डिजिटल का जमाना है, आज कंप्यूटर का जमाना है, अच्छे से अच्छी टेक्नोलॉजी के साथ। अब पहले होता था कि अगर एक छोटा सा बिल भी बनता है किसी शादी ब्याह का तो 10, 12, 15 हजार में वो निपट जाता था एल्बम, लेकिन वही आज 2, 3, 5 लाख के बिल बन जाते हैं एक एक शादी के। लोग देना चाहते हैं, लोग अच्छा काम चाहते हैं, तो फिर हम क्यों पीछे रहे? हम भी अच्छी टेक्नोलॉजी के साथ, आज राजकुमार साहब आए हैं, मोहसिन भाई साहब हैं, उनकी इतना बड़ा टीम आई हुई है, तो उनसे ज्यादा हम फायदा लें और इस टेक्नोलॉजी को सीखकर हम भी हमारा जो नॉलेज है उसको आगे बढ़ाए। और जैसे संजय भाई साहब और गांधी साहब ने कहा कि प्रॉब्लम तो हर किसी की जिंदगी में है, ऐसा नहीं कि बिल्कुल हम गोल्डन स्पून लेके सब लोग पैदा हुए हैं। ये सबकी जिंदगी में प्रॉब्लम्स, हर्डल्स, स्पीड ब्रेकर्स तो आने ही वाले हैं, लेकिन बस उसको ओवरकम करके हम आगे बढ़े। और ये जो परिस्थितियां हर्डल, स्पीड ब्रेकर वाली हमारी जिंदगी में आती है, उसके लिए तो मैं बिल्कुल कह सकता हूं कि अपनी उलझनों से ही हमें, जो हमने भी महसूस किया, शायद आप सभी फोटोग्राफर ने अपने अपने बिजनेस में ये महसूस किया, ये प्रॉब्लम्स, ये स्पीड ब्रेकर वाली बात, इसके लिए इससे अच्छी दो लाइनें क्या हो सकती है कि अपनी उलझनों से ही हमें अपनी मुश्किलों के हल मिले। जैसे तेरी मेरी शाखों से हमें ढेरों रसीले फल मिले और उसके खारेपन में कोई बात तो जरूर होगी, तभी तो जाके सागर से हर बार गंगा जल मिले। तो दोस्तों, ये जो जिंदगी का खारापन है कोरे साहब, ये जो हमारे जिंदगी के चढ़ाव उतार है, ये खारापन, ये चढ़ाव उतार ही हमें सबसे ज्यादा मोटिवेट करता है। नो डाउट मैंने भी एक हैंड कार्ड से शुरुआत की थी, लेकिन मेरा विजन उन दिनों एक ही था कि जो भी सामने ग्राहक आए उनको मैंने अपना ब्रांड एम्बेसडर बनाया, उनको मैंने अपने दिल से जोड़ने की कोशिश की।
क्योंकि मेरे एमए इकोनॉमिक्स के हर प्रोफेसर ने मुझे एक ही सलाह दी थी कि देखो भावेश, तुम एक बिज्जू परिवार से आते हो जो अक्सर बिजनेस करने के लिए जाने जाते हैं, लेकिन तुम अपने नाम की तरह बड़े इमोशनल किस्म के इंसान हो। ऐसा नहीं चलेगा। अगर आगे बिजनेस करना है तो हमारी एक बात ध्यान रखो, सिर्फ और सिर्फ अपना दिमाग लगाओ और कोई बात सोचने की जरूरत नहीं है। लेकिन प्रीतेश भाई साहब, आज सालों बीत गए कॉलेज छोड़े, आज तक मैं अपने प्रोफेसरों को नहीं समझ पाया। मैं समझता हूं बिजनेस तो क्या, किसी भी क्षेत्र में अगर सफल होना है तो दिमाग से ज्यादा उसमें अपना दिल लगाना बहुत जरूरी है। क्योंकि दिमाग प्रकृति ने भले सबसे ऊपर की मंजिल पे दे दिया, लेकिन कई बार वो जमीन से नीचे की बातें सोचने के लिए मजबूर हो जाता है। लेकिन मैं यकीन के साथ कहता हूं, मैं दावे के साथ कहता हूं कि दिल भले हमारा लेफ्ट में हो, वो सोचता हर बार राइट बातें हैं। इसलिए मैंने भी उनको हैंड कार्ड पे हर कस्टमर को दिल से जोड़ा, उनको मैंने अपना ब्रांड एम्बेसडर बनाया। आज 28 साल हो गए, लेकिन उन दिनों के जो कस्टमर थे, सैकड़ों हजारों नए कस्टमर आज भी सनराइज कैंडल के साथ में जोड़ते हैं। लेकिन सबसे बड़ी बात है कि हम टेक्नोलॉजी सीख जाए, लेकिन हमारी एक और चीज का सीखना जरूरी है, और वो है हमारी टेक्नोलॉजी की मार्केटिंग। ये सबसे जरूरी है। हम दुनिया भर की टेक्नोलॉजी हम साध्य कर लें, हम उसमें एक्सपर्ट हो जाए, उसमें माहिर हो जाए, लेकिन उसमें बासात हम हासिल कर लें, लेकिन उसको मार्केट करना आना बहुत जरूरी है। दोस्तों, दुनिया की किसी भी भाषा को उठा ले, उसमें आपको ये कहावत मिलेगी कि आप अगर बेच सकते हो तो फिर मिट्टी भी बेच सकते हो, अदरवाइज फिर आप सोना भी नहीं बेच सकते। दोस्तों, तो मार्केटिंग सबसे जरूरी है। हमारा जो ये काम है उसको मार्केटिंग करना, लोगों के साथ जुड़ाव, ये वन टाइम बिजनेस नहीं है। क्योंकि मैं जो जीरो करके एक व्यक्ति की बात आपके साथ शेयर करना चाहता हूं, जिसका रिकॉर्ड है 12 साल उसने रोज 18 कारें बेची। आज तक उसका कार सेल्समैन का कोई रिकॉर्ड तोड़ नहीं पाया। 1980 में उसकी बायोग्राफी आई थी, उसमें एक बड़ी खूबसूरत बात कहते थे। उन दिनों तो एसटीडी मोबाइल वगैरह ऐसी कुछ बातें नहीं थी, तो इन दिनों उसने इस पैराग्राफ में ऐसा लिखा था कि अगर एक संतुष्ट ग्राहक है तो 250 ग्राहकों तक आपको पहुंचा देता है, 250 ग्राहकों को पहुंचा दे। उन दिनों लिखा था जब फोन नहीं थे, एसटीडी नहीं थे, मोबाइल नहीं थे, लेकिन आज तो सोशल मीडिया का जमाना है। अगर एक ग्राहक आपसे सेटिस्फाइड है, आपके टेक्नोलॉजी, आपके काम से, तो 250 क्या, वो 2.5 लाख क्या, 2.5 करोड़ लोगों तक आपका काम पहुंचा सकता है। तो हर ग्राहक हमारे लिए उतना ही महत्वपूर्ण है, उसको लेके हम आगे बढ़े। हर ग्राहक भले छोटा बड़ा कितना भी हो, लेकिन वो उतना ही महत्वपूर्ण होता है हमारे लिए। अगर वो सेटिस्फाइड होता है तो फिर उसको लेकर बहुत कुछ आगे काम किया जा सकता है। और सनराइज कैंडल भी हम लोग उसी तरह से काम कर रहे हैं। हमने सिर्फ और सिर्फ क्वालिटी पे काम करना शुरू किया। 20 किलो मोम और एक सादी मोमबत्ती से महाबलेश्वर में फुटपाथ पे स्लीपर पहनता था। उन दिनों अंगूठा टूट गया तो आजू बाजू से सेफ्टी पिन लगा के केवल 15 दिन चलती है, ऐसी परिस्थिति थी। माँ का कैंसर से निधन, लाखों रुपए का कर्जा, डेटिस रिजोफेनिक। और जैसे मैंने शुरुआत में कहा, हर्डल्स किसकी जिंदगी में नहीं आते। ये बड़ी प्यारी लाइन है कि ये मत पूछो जिंदगी खुशियां कब देती है, ये मत पूछो जिंदगी खुशियां कब देती है। अरे तकलीफें तो उनको भी है जिनको जिंदगी सब देती है। तो जिनके पास सब कुछ है दोस्तों, उनको भी तकलीफें हैं। अभी 1-2.5 महीने पहले बहुत बड़े इंडस्ट्रियलिस्ट की मृत्यु हुई किडनी फेलियर से, राकेश झुनझुनवाला साहब। वो आखिरी दिनों में उनका एक स्टेटमेंट था जो मैंने सुना था कि मेरे पास 48,000 करोड़ की एसेट है, लेकिन मैं अपनी हेल्थ को संभाल नहीं पा रहा हूं। तो ऐसे पैसे का क्या फायदा दोस्तों। तो जरूरत है ये जो दोस्त जुड़ रहे हैं हमारे साथ में, ये जो इतना बड़ा नेटवर्किंग हो रहा है, उसका पूरा फायदा लेके हमने आगे बढ़ना जरूरी है। अभी गणेश भाई साहब इतनी तकलीफ लेके मुझे महाबलेश्वर के सनराइज कैंडल के सेंटर में मुझे पिकअप करने भी आए थे, नंदू भाई भी आए थे। उनको जरूरत नहीं थी, लेकिन आज अनफॉर्चुनेटली एक भी कार नहीं थी सेंटर पे, और मैंने रिक्वेस्ट की थी संजय भाई से कि प्लीज आप मुझे वहां से पिकअप करवा लें, और उन्होंने मेरी बात मानी। लेकिन हम आते समय वही बात कर रहे थे कि नो डाउट हमारे साथ जो हमारे और भी स्टाफ काम करता है, बस हम उनको संभाल लें। वो दिन गए जब हम कहते थे कि कस्टमर किंग है, लेकिन आज जमाना यह है कि जो हमारे साथ काम करता है वो खरे अर्थ में किंग मेकर है। उसको संभाल ले तो फिर आने वाले जो रास्ते हैं वो बड़े आसान हो जाते हैं दोस्तों। इन सब परिस्थितियों के साथ इस तरह से जूझकर आगे बढ़ा जा सकता है।
जो हमने उस छोटी सी हैंड कार से शुरुआत की थी, आज 14 राज्यों में 71 मैन्युफैक्चरिंग यूनिट चलती है। 9,500 से ज्यादा ब्लाइंड फ्रेंड मेरे साथ में काम करते हैं। पूरा यूरोप, मिडिल ईस्ट और अफ्रीकन कंट्रीज में हमारे प्रोडक्ट एक्सपोर्ट होते हैं। 10,700 से ज्यादा प्रोडक्ट हम मैन्युफैक्चरिंग करते हैं। लेकिन दोस्तों एक बात मैं बताऊं कि कोई भी अपॉर्चुनिटी, संधि तक आके हमारा दरवाजा नहीं खटखटाती, हमें खुद हमारी अपॉर्चुनिटी क्रिएट करनी पड़ती है। जैसे शिरीष भाई साहब ने कहा, रिलायंस 51 लाख का चेक दे रही थी उस अवार्ड फंक्शन के बाद में, लेकिन वो 51 लाख का चेक हम ले लेते हैं तो अभी रसीद बुक लेके प्रीतेश भाई साहब सिर्फ एक संस्था बनकर रह जाते हैं। लेकिन मुझे कहते हुए बड़ी खुशी होती है और मुझे पूरा यकीन भी है कि यहाँ पर इनकम टैक्स से जुड़ा हुआ व्यक्ति नहीं है, क्योंकि वो 51 लाख का चेक लौटाकर अब तक करीब 115 करोड़ से ज्यादा का काम रिलायंस हमें दे चुकी है। तो ये काम ही काम को जोड़ता है। तो रिलायंस के माध्यम से जो 2-2, 2.5 लाख लोगों तक गिफ्ट्स पहुंचते हैं, तो उतने सारे लोगों तक हमारी रीच पहुंचती है। हम तो उसमें से सिर्फ 1% या आधा % लोगों का रिटर्न्स की आशा रखते हैं कि उसमें से उतने भी लोगों ने हमें आगे काम दे दिया तो बहुत काम हो जाएगा। जो 2-2.5 साल हमने लॉकडाउन के निकाले, उसमें जो 7.5-8 लाख ग्राहकों का डेटा हमारे पास था, ये ग्राहकों का डेटा हमारे पास होना बहुत जरूरी है। उनके बर्थडे, एनिवर्सरी से लेके ऐसे बहुत सारी चीजें होती है जो हम उनसे पूछकर या एक फॉर्म में भरवाकर हमारे पास में रख सकते हैं और वार त्योहारों पे उनके साथ बात करके और हमारे बिजनेस को और आगे बढ़ाया जा सकता है। और ऐसे एक 7.5-8 लाख ग्राहकों का डेटा जो 28 सालों में हमने जमा किया था, इस लॉकडाउन में हमने सिर्फ और सिर्फ उस पर काम किया। उनको फोन करना, उनको शुभकामनाएं देना, स्पीड कोरियर बंद थी, ट्रांसपोर्ट बंद थी, तो हमने स्पीड पोस्ट का माध्यम से, स्पीड पोस्ट का सहारा लिया। स्पीड पोस्ट के माध्यम से हमने उनको सैंपल भेजे और इस नेटवर्किंग का फायदा ये हुआ कि आज ये 9,500 मेरे ब्लाइंड मित्र 3 शिफ्ट में भी काम कर ले, फिर भी 2027-28 का काम उनके पास में है। इतना काम आ चुका है दोस्तों। ये ग्राहकों के साथ जुड़कर इस डेटा का फायदा करते हुए हमने आगे बढ़ना बहुत जरूरी है, क्योंकि एक परिवार में अगर 6-7 लोग हैं, उनके क्लोज लोगों को भी ले लेते हैं, 50-100 लोग हो जाते हैं और उनसे हमको इतना काम मिल सकता है कि कुछ नए काम ढूंढने की जरूरत नहीं पड़ती। उनके वापस जो और मित्र हैं और परिवार है, ऐसे करके करके एक बहुत बड़ा दायरा हासिल किया जा सकता है। लेकिन हम हैं कि हम कई बार हथियार डाल देते हैं, छोटे छोटे प्रॉब्लम है कि हम हथियार डाल देते हैं, गिव अप कर देते हैं। एक कंप्लेन करने की हमारी ऐसी आदत पड़ गई है कि बचपन से कि माता पिता अच्छे नहीं मिले, फिर स्कूल अच्छी नहीं मिली और कॉलेज अच्छी नहीं मिली, गर्लफ्रेंड अच्छी नहीं मिली, बीबी अच्छी नहीं मिली, फिर आगे जाके बच्चे, बस हमने सिर्फ कंप्लेन करना सीखा। लेकिन दुनिया बहुत खूबसूरत है दोस्तों, बहुत सारी सकारात्मकता है और उसका तो पूरा अनुभव मैं यहाँ पे कर रहा हूँ। तो बस उस सकारात्मकता का हम उपयोग करें और बस ये कंप्लेन छोड़कर हम आगे बढ़े। अदरवाइज वीकनेस और कमजोरियां दूसरों की ढूंढते ढूंढते फिर जाने का वक्त आ जाता है और फिर इतना ही कहना पड़ता है कि मैं अपने अंतिम दिनों में बस यही सोचता रहा कि धूल तो चेहरे पे थी, मैं नाहक आईना पोंछता रहा। तो आईना तो अपने आप में साफ है दोस्तों, बस हम अपने चेहरे की धूल को साफ करें, हम अपने कैमरे की लेंस को साफ करें, आपकी भाषा में कहूं, और फिर हम आगे बढ़े। एक पॉजिटिव अप्रोच के साथ में आगे बढ़ना बहुत जरूरी है दोस्तों, क्योंकि एक ताकत इस पूरे पृथ्वी तल पे बिल्कुल है जो हमारे विचारों को पूरा करने के लिए बिल्कुल तत्पर होती है। तो ओशो जो आचार्य रजनीश थे, वो अक्सर इस ताकत को दत्तात्रेय भाई साहब अस्तित्व का नाम देते थे। किसी फिल्म में शायद शाहरुख खान ये ओम शांति में, शायद मुझे याद नहीं पूरा अच्छी तरह से, लेकिन उसमें वो इसको कायनात का नाम दे दे। मौसम भाई साहब हजारों नाम हो सकते हैं, लेकिन एक ताकत बिल्कुल है जो हमारे विचारों को पूरा करने के लिए तत्पर होती है। तो फिर हम अच्छा क्यों ना सोचें, पॉजिटिव क्यों ना सोचें, एनर्जी क्यों ना सोचें। एक अच्छा संजय भाई साहब मैं एग्जांपल दे सकता हूं, आप भी 2-3 बार मेरे साथ कॉर्पोरेट के लिए हम जब काम के लिए गए थे तो आप मेरे साथ चले थे बड़े भाई की तरफ पे, आपने अनुभव भी किया है कि कई बार ऐसा होता है कि बड़े बड़े कॉर्पोरेट हाउस में जाओ और वहां पे बड़ी सी बिल्डिंग है उनकी और उनके काउंटर पर जाके जब कार्ड दो तो जिसने बुलाया है उनके सीईओ या परचेस ऑफिसर ने उन तक कार्ड पहुंचता है, हमें बाहर वेटिंग रूम में बैठना पड़ता है। अब वो अपनी केबिन में कुछ भी नहीं कर रहा होगा वो अधिकारी, लेकिन वहां पे ईगो इतना है कि कार्ड मिलने के बाद में तुरंत वो बुलाएगा नहीं अंदर में, बाहर बैठो वेटिंग रूम में, बड़ा सा वेटिंग रूम होता है, वहां पे चाय कॉफी पियो, फिर आधे पौने घंटे के बाद में वो बुलावा आता है। लेकिन ये आधे पौने घंटे में बाहर बैठे बैठे राजकुमार भाई साहब
चाय कॉफी पीते पीते मेरा जो पॉजिटिव अप्रोच है वो मुझे बिल्कुल कह देता है कि सामने वाले ने 40,000 पीस के लिए बुलाया है, लेकिन जब उसकी केबिन से बाहर निकलोगे तो भावेश तुम 50,000 पीस का ऑर्डर लेके ही निकलोगे। तो 99.9% काम तो उसकी केबिन के बाहर हो जाता है, अंदर जाके फिर सब फॉर्मेलिटी वर्क करनी पड़ती है। तो बस ये पॉजिटिव अप्रोच के साथ में हम आगे बढ़े तो बस हमारे वेव्स सामने वाले कस्टमर तक बिल्कुल पहुंचते हैं। तो इसी सकारात्मकता के साथ आगे बढ़ना जरूरी है। शिरीष भाई साहब ने बताया, संजय भाई ने भी इस बात का एक फोकस किया कि उस हैंड कार्ड को भी कई बार फेंक दिया जाता था, क्योंकि आप जानते हैं 1.25 किलोमीटर में पूरा महाबलेश्वर बसा हुआ है, जो भी बिजनेस है यहाँ पे है। लेकिन उस हैंड कार्ड को भी जो जागृत लोग थे, जो मित्र यहाँ पे जो बैठे हुए वापस खड़ी कर देते, मैं काम पे लग जाता। लेकिन मैं आज पहली बार कहना चाहता हूँ आप सबके बीच में, मैंने कभी ये बात पे जिक्र नहीं किया काले साहब कि जब दिल्ली 2014 में पहला नेशनल अवार्ड मिला और दिल्ली से हम लौटे, मैंने उन तमाम स्ट्रीट होकर को ढूंढा। कितने लोगों ने तो काम भी बंद कर दिया था, उनके मैं घर गया, उनको गले मिला, उनको मिठाइयां दी और उनको मैंने एक बात जरूर कही कि आपने मेरी हैंड कार्ड फेंकी नहीं रही थी तो मैं राष्ट्रपति भवन तक पहुंच ही नहीं पाता। आपने मुझे और मजबूत कर दिया और दर्शन कर दिया, क्योंकि विवेकानंद जी भी तो इसी बात पे बड़ी सुंदर लाइन कहते थे कि जिस राह पे हम चल रहे हैं उसमें रुकावटें नहीं आ रही तो समझो राह ही गलत है। तो एक पॉजिटिव अप्रोच के साथ हम आगे बढ़े और ये जो हर्डल्स वाली मानसिकता है, इसके लिए मैं बिल्कुल कह सकता हूं प्रीतेश भाई साहब कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर लम्हा एक नया इम्तिहान होता है। डर कर जीने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में, जो लड़कर जीते हैं उनके कदमों में जहान होता है। तो बस हम संघर्षों से लड़े, न कि हम पीठ दिखा के आगे बढ़े। और जिस तरह से आज महाबलेश्वर फोटोग्राफर एसोसिएशन ने इतना सुंदर सबको एक साथ इकट्ठा लाके, आप राजकुमार भाई साहब कैनन का प्रतिनिधित्व कर रहे हैं, सुधीर भाई साहब से लेके हर कोई महानुभाव, काफी बहनें भी यहाँ पे आए हुए मुझे बताया गया, ये आपस में मिलना बहुत जरूरी है। और जिस तरह से संजय भाई साहब, आपने शिरीष भाई ने, मेरे बड़े भाई दत्तात्रेय भाई साहब ने, आप सबने इन सभी मित्रों को प्यार आत्मीयता के धागे के साथ बांधा हुआ है। कुणाल भाई साहब यहाँ पे आए हुए, तो आप सब जो इस तरह से मैत्री के धागे में जो ये आपस में मिलकर यहाँ पे इकट्ठा हुए हैं आज वन डे की इस वर्कशॉप के लिए, ये आपस में मिलना बहुत जरूरी है, क्योंकि मिलने से रास्ते निकलते हैं। दुनिया में ऐसा कोई प्रॉब्लम नहीं है जिसको सॉल्यूशन नहीं है। हम हैं कि हम प्रॉब्लम से ज्यादा सॉल्यूशन पे फोकस करें। और जिस तरह से आज आप सब लोग यहाँ पर इकट्ठा मिलकर आए हैं, इसके लिए इतना मैं जरूर कहना चाहता हूं कि आके ही मिलते हैं हम, ताकि बहारें आ जाए, इससे पहले कि ताल्लुक में दरारें आ जाए। आके ही मिलते हैं हम ताकि बहारें आ जाए, इससे पहले कि ताल्लुक में दरारें आ जाए। और ये जो खुददारी का मैला सा अंगोछा है मेरा, भेज दो इसको तो कई कारें आ जाए। दुश्मनी हो तो ऐसी हो कि कोई एक रहे, दुश्मनी हो तो ऐसी हो कि कोई एक रहे, लेकिन ताल्लुक हो ऐसा कि पुकारे आ जाए। जिंदगी दी है तो बस इतनी मोहल्लत भी दे दे कि दोस्तों का कर्ज उतारे फिर आ जाए। और मुमकिन है इन्हीं में कहीं हम लेटे हो ठहर जाना, अगर रास्ते में कोई मजारे आ जाए, आके ही मिलते हैं हम ताकि बहारें आ जाए। दोस्तों, ये आपस में मिलना बहुत जरूरी है। आप भी जिस तरह से महाबलेश्वर फोटोग्राफर एसोसिएशन और यहाँ सब मान्यवर आप सबको जोड़ने की कोशिश कर रहे हैं, आप भी और ज्यादा फोटोग्राफर आपके परिसर के हैं, उनको इस संगठन के साथ जोड़िए। और मुझे बिल्कुल यकीन है, मेरी बंद आंखें आज वो ख्वाब देख रही है ना काले साहब, कि आने वाले दिनों में हमें किसी होटल का ऑडिटोरियम छोटा पड़ेगा। हमें बिल्कुल राजकुमार साहब, आप जब आने वाले सालों में आएंगे ये वर्कशॉप लेने, तो हमें कोई स्टेडियम लेना पड़ेगा, तब जाके हम सभी मित्रों को वहां पे कर पाएंगे। बिल्कुल मुझे लगता है और एक दिन जरूर आएगा। ऐसा इतना सुंदर तरीके से, इतनी टेक्नोलॉजी, इतनी सहज तरीके से मिल जाना, ये तो मुझे लगता है कि वरदान रूप है। तो बस दोनों हाथों से इस वरदान का हम स्वागत करें, आगे बढ़े। और आज वंस अगेन मैं हृदय की गहराइयों से संजय भाई साहब और शिरीष भाई और तमाम मान्यवर, कोरे साहब और जो तमाम मान्यवर आज यहाँ पे उपस्थित हैं महाबलेश्वर के, मुझे तो ये मौका मिला कि मेरी कृतज्ञता व्यक्त करने के लिए उनके प्रति, क्योंकि अगर आज मैं
मैं यहाँ पे खड़ा हूँ तो आप सबके आशीर्वाद के माध्यम से हूँ। 2014 के बाद 2016 का बेस्ट एम्प्लॉयर ऑफ द ईयर 58,000 नॉमिनेशन में से हमें एम्प्लॉयर का नेशनल अवार्ड दिया गया। 19 में रोल मॉडल इंडिया का नेशनल मिलना। लेकिन ये सबके पीछे आप पूरे महाबलेश्वर के सभी मित्रों ने, किस किस का नाम लूं मित्रों, लेकिन आप सब ने उस छोटी सी हैंड कार्ड में उस छोटे से प्रोजेक्ट को आपने मुरझाने नहीं दिया, तभी जाके सनराइज कैंडल आज पूरी दुनिया तक पहुंच चुकी है। मैं वंस अगेन आप सबका धन्यवाद करता हूं। और खरे अर्थ में संजय भाई साहब, काफी कार्यक्रमों में मुझे यहाँ आने का मौका मिला, आपने इतना मान सम्मान दिया और ये बड़ा अनोखा एसोसिएशन है जो अपने राइवल्स को टेक्नोलॉजी सिखाता है। ऐसा कहीं पे नहीं देखा जाता शिरीष भाई साहब, ये बहुत अलग सी बात है, क्योंकि आज हर कोई अपने अपने दायरे में रह के बिजनेस करना चाहता है। क्यों कोई अपने सामने किसी को खड़ा और मजबूत करना चाहेगा, लेकिन ये एक मेवा एसोसिएशन मुझे लगता है दुनिया में जो टेक्नोलॉजी अपने मित्रों के साथ, अपने प्रतिस्पर्धियों के साथ, अपने राइवल्स के साथ में बांटना चाहता है। और आपकी यही जो बात है मुझे आपका मुरीद बनाती है, आपका फैन बनाती है। और आप सब जो इतना प्यारा काम कर रहे हो, जो काम को आपने धर्म बना लिया है, और इतना सुंदर जो एसोसिएशन आप लेकर आगे बढ़े हो, आपके प्रति मेरे मन में जो श्रद्धा है ये मुझे बिल्कुल कहने के लिए मजबूर कर रही है कि जब सभी शहंशाह अपनी अपनी कब्रों में भूत बनकर बैठे होंगे, जब सभी शहंशाह अपनी अपनी कब्रों में भूत बनकर बैठे होंगे, हम समुद्र सिंधु के पानी में बूंद बनकर बैठे होंगे। और सदियां बीते जब सुल्तानों के नामों निशान नहीं होंगे, तब भी महाबलेश्वर फोटोग्राफर एसोसिएशन आप घर घर बंद किताबों में अक्सर बनकर बैठे होंगे। और रही बात विजन की, जो मैंने शुरुआत में कहा, बस अपना विजन क्लियर करें, अपना गोल क्लियर करें और छा जाए पूरी दुनिया पे। आज का वर्कशॉप नक्की आप सबके जिंदगी में बहुत कुछ, एक नई उम्मीद और बहुत सारी एक नई ताकत लेके आएगा। और अंत में इसी विजन पे बात कहते हुए, मैं 2 लाइनें कहते हुए मेरी वाणी को विराम देना चाहूंगा। आप सभी मान्यवरों का, व्यासपीठ का और तमाम मित्रों का जिन्होंने मुझे यहाँ पे इनवाइट किया, मैं हृदय की गहराइयों से आप सबका संजय भाई साहब कोटि कोटि धन्यवाद करता हूँ। उन तमाम लाखों करोड़ मेरे दिव्यांग मित्रों की तरफ से आपका धन्यवाद करता हूँ। यहाँ बुलाना किसी एक भावेश अकेले का मान सम्मान नहीं है, उन तमाम मेरे दिव्यांग मित्रों का मान सम्मान है। उन सबके प्रति तरफ से मैं आपका धन्यवाद करता हूँ। और अंत में ये जो विजन, ये गोल, ये उद्देश्य की जो बात कर रहा था, उसके ऊपर इतना जरूर कहना चाहूंगा कि मंजिलों को कभी यह न बताओ कि तुम्हारी तकलीफें कहाँ है। मंजिलों को कभी यह न बताओ कि तुम्हारी तकलीफें कहाँ है, लेकिन तकलीफों को ये जरूर बताओ कि तुम्हारी मंजिलें कहाँ है। आपका बहुत थैंक यू सो मच। भाई धन्यवाद. आपल्या वर्कशॉपला यासाठीच आम्ही भावेशभाईंना आणलं की आपल्या मनामधली चेतना जागृत म्हणून आपण पुढं या नवीन वर्षामध्ये आपण पाऊल टाकायचं आहे. आणि भावेशभाईंनी सांगितलं की आपल्याकडे सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे आणि त्यांनी त्या जोरावरच आजपर्यंत एवढे मोठे झाले आणि चिकाटी व्यवसायामध्ये असं त्यांनी संदेश दिला आपल्याला. आणि येणाऱ्या प्रत्येक कस्टमरकडं आपण ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून बघा असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि निश्चितच आपण आपल्या भावी आयुष्यामध्ये आपल्या व्यवसायामध्ये फोटोग्राफी व्यवसायामध्ये आपल्याला त्याचा नक्की उपयोग होईल. भावेश भाई धन्यवाद, आपने हमको जो इतना टाइम दिया. मैं महाबलेश्वर फोटोग्राफर एसोसिएशन के तरफ से आपका बहुत बहुत आभार मानता हूँ. आपने जो चेतावनी दी है हम फोटोग्राफर लोगों को, उसका हमारे दैनंदिन लाइफ में बहुत अच्छा उपयोग हो जाएगा और हमें हमारे धंधे में बहुत तरक्की मिल जाएगी. आपका शुभ आशीर्वाद हमें है. धन्यवाद सर. मी यानंतर कॅनन सर जे कॅनन कंपनीचे रितेश सुधीर
कमी अवकाळी काढू शकतो. प्लॅन इंजिनियरचा नाव नाही तो केटकला उभा आहे. आम्ही अवकाळी त्याला ट्रेनिंग आहे. हा एनोस फोन लावायचा आणि म्हणायचं बघतोय मी. असं म्हणलं ते जवळ आहे ना. 95,000 रुपये नाही. ते नव्हे हे तू एनोसचा फोटो काढू शकतोस लॉडविकवरनं. मराठी 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 गुजराती, इंग्लिश, कन्नडा, स्वाहिली. नाही आवाज आहे एवढं मोटिवेशनल स्पीच नंतर आवाजच येत नाही. गुड मॉर्निंग. आता म्हणजे सगळीकडे पोहोचलेलं आहे सरांचं मोटिवेशनल स्पीच. सरांचं एवढं ऐकल्यानंतर वर्ड्स म्हणजे ऍक्च्युली मी थोडंसं ब्लँक झालो. सर थँक्यू फॉर कमिंग अँड इट वॉज अ प्लेजर ऑनर टू you came for our workshop and you attended this workshop. Thank you. आणि असोसिएशनचं मी धन्यवाद करतो की सरांना इन्व्हाइट केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅननला इन्व्हाइट केलं महाबळेश्वरमध्ये. त्याच्यामुळे सगळ्यांना धन्यवाद. सर सांगण्याचं थोडंसं कॅननबद्दल थोडीशी माहिती देते. कॅनन फक्त कॅमेरा कंपनी म्हणून आपण ओळखतो. मोस्ट ऑफ द फोटोग्राफर्स आपले इथं आहेत. तर कॅनन फक्त फोटोग्राफी मध्ये आहेच पण आपले खूप सारे वेगळे प्रोडक्ट्स पण आहेत. जसे सिनेमा कॅमेराज आहेत. कोणी कॅननचा सिनेमा कॅमेराज बघितले ऐकले? C300 ऐकले? C200. तर आता खूप सारे आपले सिनेमा कॅमेराज आपण खूप फ्लेशली लॉन्च केलेले आहेत जे की खूप सारे सिरीज आता जे नेटफ्लिक्स या ह्याच्यात जे सिरीजेस होत आहेत ते आपले सिनेमा कॅमेराजमध्ये शूट होत आहेत. खूप सारे मराठी मूवीज आपले सिनेमा कॅमेराजमध्ये शूट होत आहेत. आणि आपल्याकडे व्हिडिओ कॅमेराज पण आहेत. ओके, जे वेडिंग्स वगैरे आपण शूट करत होतो. खूप मजेची गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे कारण खूप वर्षानंतर आलो तुम्हाला थोडंसं हे वाटेल की एका सुरुवातीला आम्ही जेव्हा लॉन्च केलं एक 4-4.5 वर्ष आधी व्हिडिओ कॅमेरा. आमचा व्हिडिओ कॅमेरा जो आहे तो पाम टॉप व्हिडिओ कॅमेराच आहे. एवढेच आहे. ओके, तर मी कराडच्या वर्कशॉपला होतो. जसं लॉन्च केलं आम्ही आणि वर्कशॉपला होतो आणि वर्कशॉपमध्ये मी विचारलं सर आम्ही व्हिडिओ कॅमेरा लॉन्च केले वेडिंग वर्कशॉपमध्येच होतो. सर तुम्ही बघितलं का? तर ते म्हणले नाही आम्ही नाही बघितलं. तर मी म्हटलं कॅननचा व्हिडिओ कॅमेरा आहे. तर आम्ही एक डेमो मॉडेल आणला होता आणि त्यांना दाखवलं एवढंसं. तर म्हटलं काय झालं? सगळ्यांचे चेहरे वेडिंग फोटोग्राफरचे थोडे चेहरे एकदम चेंज झाले की काय झालं? म्हटलं का हे यूज नाही करणार तुम्ही? एक व्हिडिओ फोटोग्राफर उठले म्हणले सर आता झालं काय की कस्टमरला मोठं कॅमेरा दिसलं तरच तो पैसे देतो, त्याशिवाय पैसे देतच नाही. असं हे छोटं दाखवलं तर पैसे नाही देणार मला. काम एकच करतोय पण छोटं दाखवलं तर पैसे नाही मिळत. तर ते प्रसंग होतं आणि आजचं जे प्रसंग आहे आता जे टेक्नॉलॉजी जसं सरांनी सांगितलं की अपग्रेडेशन खूप गरजेचं आहे सर. कारण कस्टमर अपग्रेड झालेला आहे. ओके, खूप गरजेचं आहे आपल्या फोटोग्राफरसाठी. कारण मी आता खूप सारे Tier 3 Tier 5 सिटीज इंटिरियर मध्ये मी जातो. ओके, तर अपग्रेडेशन म्हणजे जे यंगस्टर्स आहेत ते खूप अपग्रेड होत चालले टेक्नॉलॉजी बद्दल. ओके, तुम्ही साधं सिंपल एक्झाम्पल सांगा. आज आपण इथे सगळे व्हॉट्सअप यूज करतो राईट. एव्हरी 3 महिन्यात अपग्रेडचा एक मेसेज येतो तुम्हाला. काय येतो? का आहे त्याच्यात चालू होत नाही का? चालू शकत नाही का? चालेल, 100% चालेल. फेसबुक आपण यूज करतो, इंस्टाग्राम अपग्रेड येतं. काय येतं? बिकॉज नवीन काही गोष्ट फीचर्स ऍड करतात, नवीन गोष्ट त्याच्यात ऍड करतात. काय चुकीचं काय आधीच्या ह्याच्यात असेल तर ते काढून टाकतात. तर अपग्रेडेशन खूप गरजेचं आहे सर. आता मी हे नाही म्हणत आहे फक्त कॅनन, तुम्ही कुठलंही ब्रँड यूज करा पण अपग्रेड होणं खूप गरजेचं आहे. कारण आज तुम्ही अपग्रेड नाही झालं पण कस्टमर अपग्रेडेड आहे राईट. तर आज कस्टमर, दुसरी गोष्ट लॉकडाऊनचा अजून एक बेनिफिट सांगतो. कस्टमर आता जसं वेडिंग
मी एक आपलं मेन वेडिंग आपण फोकस करतो. तर वेडिंगमध्ये काय होतं की जनरली कस्टमर आज दुकानात जेव्हा जातो तर कस्टमर पूर्ण नॉलेज म्हणजे आपले फोटोग्राफर्स पूर्ण नॉलेज घेऊन त्या दुकानात विकत घेतला जातो. त्याला सांगायची गरज नाही आता डीलरला की बाबा तू हा कॅमेरा घे का तो कॅमेरा घे, कारण त्याला ऑलरेडी या लॉकडाऊन मध्ये कंपनीने एवढे वेबिनार्स केले, राईट. म्हणजे पूर्ण वेबिनार प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सगळे ब्रँडचे कंपनी वेबिनार्स करत होते. मोस्ट ऑफ द तुम्ही अटेंड पण केलं असेल की वेबिनार्स कंटिन्यू बॅक टू बॅक चालू होते. तर ते काय केलं त्यांनी नॉलेज दिलं, बसल्या बसल्या आपल्याला नॉलेज दिलं, राईट. त्याच्यामुळे आज तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा सर, जसं फोटोग्राफर अपग्रेड झालाय तसं कस्टमर पण अपग्रेड झालाय, राईट. आता कस्टमर जेव्हा तुम्ही वेडिंगची ऑर्डर घेता किंवा काही ऑर्डर्स घेता तर आज तो तुम्हाला सांगेल 100% किंवा विचारेल 100% की तुम्ही मिररलेस कॅमेरा यूज करता, राईट. तर ही गोष्ट खूप गरजेची आहे. मी असं नाही म्हणते आय एम अ रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम कॅनन, बट मी हे नाही म्हणत की कॅनन पण अपग्रेड होणं खूप गरजेचं आहे सर, कारण कस्टमर खूप अपग्रेड झालेला आहे. मी ऍक्च्युली महाबळेश्वरला तुम्ही खूप वर्षापासून येतो, गांधी सरांची आमची जुनी ओळख आहे. आणि मी ऍक्च्युली हे ऑब्झर्व केलं होतं की आपल्याकडे खूप सारे पॉइंट्स आहेत सर इथे. तर माझं एक सजेशन होतं, डोंट टेक इट अदर वे रॉंग. माझं एक सजेशन होतं की आपण का सेल्फी पॉइंट का नाही बनवत, एक पर्टिक्युलर तुमचे ठराविक सगळे लोकेशन्स आहेत, राईट. एक सेल्फी पॉइंट बनवायचं खूप गरजेचं आहे सर. कारण तुम्ही बघा कुठलेही कस्टमर येत आहेत किंवा फोटो काढतायत ते त्यांना पहिली ती इच्छा असते फोटो काढायची, सेल्फी काढायची. तर हे कस्टमर जर तुमच्याकडे असेल, ओके, मोबाईलमध्ये तर तो काढणार, पण तो मोबाईलच्या ऐवजी तो कॅमेरामध्ये पण तुमच्याकडनं क्लिक करायला. रिझन सांगतो का, कारण मी मालवण वगैरे त्या साईडला मी खूप इंटिरियर मध्ये जाऊन आलोय. मालवणला मोबाईलच्या सेल्फी किंवा कॅमेरातनं सेल्फी काढायचे एक वेगळा बिझनेस आहे आणि तो खूप जोरदार बिझनेस आहे. त्यांना इंस्टाग्राम सोशल मीडियाला क्लिक करण्यासाठी यंगस्टर्स फक्त कॅमेरा तो, कारण मोबाईलची क्वालिटी तुम्ही ह्याच्यात मिळणार नाही, राईट. इंस्टाग्राम मध्ये हे सगळे ते कॅमेराचे सेल्फी, कॅमेरा तो फोटो काढण्याचे हायएस्ट बिझनेस आहे मालवण देवगड त्या साईडला. तर हे सेल्फी ते बेनिफिट तुम्ही पण घेऊ शकता सर, ओके. तर एक सेल्फी पॉइंट. आणि कसं होतं सर, तुम्हाला अजून एक बिझनेस व्ह्यू सांगतो, जेव्हा तुम्ही हे सेल्फी पॉइंट बनवणार खूप सारे कंपनी तुम्हाला अप्रोच करतील 100% की आम्हाला इथे जागा द्या. दॅट इज ऑल्सो ॲडिशनल बिझनेस फॉर यू, राईट. तर म्हणजे हे माझं सजेशन होतं सर की मी जनरली माझ्याकडे औरंगाबाद एरियामध्ये पण होतो जेव्हा अजंता एलोरा, मी चेन्नई, नाव दे हॅव स्टार्टेड छोटे छोटे सेल्फी पॉइंट्स चालू केले आणि त्यांचा बेनिफिट पण येतोय. सो सजेशन हाच होता. आपण इथे मिररलेस, थोडीशी टेक्नॉलॉजी आपली चेंज झाली, आता DSLR आपण यूज करतोय, राईट. आता आपण मिररलेस एक ट्रेंड, तुम्ही रोज पासून डिजिटल पर्यंत आला, आता डिजिटल पासून मिररलेस ही आता ट्रेंड चालू झालेली आहे. तर खूप सारे फीचर्स असे आहेत आपल्या याच्यात जे तुमचे याला रेग्युलर ऍक्टिव्हिटीज, व्हिडिओज म्हणा किंवा तुमचे वेडिंग, समजा खूप सारे फोटोग्राफर्स आपले इथे वेडिंग्स पण करत असतील तर वेडिंगसाठी खूप मिररलेस मध्ये खूप वेगवेगळे टेक्नॉलॉजीज आपले आहेत. प्रितेश सर त्यांचं तुम्हाला डिटेलमध्ये ते सांगतील की कसं टेक्नॉलॉजी चेंज झाले आणि आता काय तुम्ही जे इज ऑफ वर्क जे म्हणतो आपण, म्हणजे 5 मिनिटात काम होतील जे आपण आधी सेट करत होतो, असे डायरेक्टली बटन्स मध्ये आलेले आहेत फीचर्स. सो इट विल बी मोर कन्व्हिनियंट फॉर यू की एकाच बटनात ते सेट होतंय आणि तुम्ही शूट करू शकता, राईट. माझे सगळे डेमो कॅमेराज तर मिररलेसचे मी आणलेले आहेत, ओके. बॅक साईडला आपल्याला डेमो स्टॉल आहे. तर एकदा आणि सगळ्यांनी मी रिक्वेस्ट करेल की एकदा फक्त एक हातापाशी तुम्ही हात यूज करून बघा, यूज टू इट करा, ओके. कारण खूप गरजेचं आहे की नक्की काय आहे मिररलेस. आजपर्यंत आपण फक्त DSLR यूज केलेला आहे, राईट. तर DSLR मधनं आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे, राईट. दुसरी गोष्ट, कॅनन बद्दल जर सांगायचं असेल तर कॅनन इज द ओनली कंपनी who manufactures in-house lens processor
आपली इन हाऊस प्रोडक्शन आहे ती वर्ल्डमधली एकच कंपनी आहे जी इन हाऊस प्रोडक्शन करते. ओके, आपण कुठलीही गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग करत असेंबल्ड करत नाही, आपण इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग करतो. ओके, त्याच्यामुळे आपली R&D खूप स्ट्रॉंग आहे. आपले मोस्ट ऑफ द प्रोडक्ट्स पेटंट असतात. जर जपानमध्ये जर तुम्ही पेटंटची लिस्ट बघितली तर वी आर स्टँडिंग ॲट 6 नंबर. जे एवढे मोठे मोठे ब्रँड्स आहेत, टोयोटा आहे, होंडा आहे, त्याच्यामध्ये आपली 6 नंबरवरती आपली पोझिशन आहे. तर इट इज अ ग्रेट. प्रश्न माझ्यापेक्षाही आधी प्रश्न माझी मिसेस जी होती, जी आता मार्केटला जाऊन येते म्हणाली, 1988ला पासून ती वेडिंग फोटोग्राफी हो, आणि 1990मध्ये तिच्याबरोबर म्हणजे दोघं जण जे स्कूल ऑफ आर्ट्सला होतो, बट जे स्कूल ऑफ आर्ट्सला काही तशी काही ओळख किंवा असं काही झालेलं नव्हतं. बट सगळं जे काय आहे ते कॉलेजमधनं बाहेर आल्यानंतर झालं. कारण माझं कॉलेजमध्ये येणं जाणं जे होतं ते फक्त आपली, कारण कॉलेजमध्ये जाणं येणं माझं तेवढंच होतं. कारण फोटोग्राफी न करता आम्हाला कॅन्डिड पद्धतीने आमच्या लग्नाची फोटोग्राफी करून द्या, ही खूप कॅच होत आहे. 3 गोष्टी आहेत फोटोग्राफीमधल्या ज्याला मी त्रिदेव म्हणतो. डोळा फोटोग्राफीचा म्हणजे लेन्स, सेकंड गोष्ट आहे सेन्सर त्याचा हृदय, आणि तिसरी गोष्ट आहे त्याचा प्रोसेसर, तो आहे त्याचा मेंदू. पिल्ले सरांनी तुम्हाला आधीच सांगितलं की ह्या 3 गोष्टी जगात फक्त एकच कंपनी अशी आहे जी हे 3 गोष्टी स्वतः बनवते, आणि ती आहे कॅनन. बाकीच्या कंपन्यांचा हिशोब काय, हे फंक्शन करून पाहिजे म्हणून कुठला प्रोसेसर याला चालू शकतो तो प्रोसेसर लावायचा, याच्यासाठी हे लागतं, हे इथून घ्या, हे इथून घ्या. कॅनन वेगळं करते, कॅनन काय पाहिजे तुम्हाला, आणि त्यातले देशात आम्ही आमच्यासारखे 22 लोक आहोत, 22 फोटो मॅस्ट्रो आहोत, जे हे सगळं फीडबॅक देत असतात की डिमांड काय आहे, लोकांना काय हवं आहे, काय लोकांपर्यंत आपल्याला हे केलं पाहिजे. 100 गोष्टी आमच्या 22 लोकांकडनं घेतल्या जातात, त्यातलं 100 मधल्या 20, 30, 40, 50 जे काय गोष्टी ते टाकू शकतात ते टाकतायत. बट हळूहळू हे वाटचाल आपण त्याच्याकडे पुढे होत चाललोय. पण ह्या 3 गोष्टी माझ्या हिशोबाने खूप खूप महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिल्या गोष्टीकडे आपण वळूया, कारण मला वाटतं की एक ज्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे आपण जर करायला लागलो तर आपल्या डोक्यात सगळं व्यवस्थित पडेल. ट्रिनिटी फॉर वेडिंग फोटोग्राफी, कारण या 3 गोष्टी, ह्या 3 लेन्सेसनी चांगल्यातली चांगली वेडिंग तुम्ही कव्हर करू शकता. त्या 3 लेन्सेस कुठल्या आहेत? वाईड टू वाईड झूम. वाईड टू वाईड झूमचा अर्थ काय? 50 mm ही नॉर्मल आहे, सगळ्यांना माहिती आहे 50 mm ची लेन्स नॉर्मल आहे. 50 पेक्षा खाली म्हणजे वाईड आहे, 50 पेक्षा वरती टेलिफोन. तर रेंज जी आहे ती वाईड ते वाईडच्या मध्येच सुरू होणार आणि वाईड मध्ये संपणार. उदाहरण 8:15, 16:35, 11:24, 12:28, 12:24 या सगळ्या ज्या आहेत ते वाईडनी सुरू होतात आणि वाईड पर्यंत संपतात. नॉर्मल सुद्धा गाठलेली नाही. हे रेंज मी तुम्हाला या सगळ्यांचे फोटो पण दाखवणार, कारण आमचं एकच हे आहे की जे फोटो तुम्ही शूट करता तेच तुम्ही कॅननच्या मंचावर दाखवू शकता. जे वेडिंग तुम्ही कव्हर करताय तेच तुम्ही इथे दाखवू शकता, आणि जे काही तुम्ही बघणार आहात ते जे फोटो मी काढलेले आहेत तेच मी इथे दाखवू शकतो. जे प्री वेडिंग मी शूट केलेले आहे मी तेच इथे दाखवू शकतो. जे वेडिंग शूट केलेले आहे तेच मी इथे दाखवू शकतो. जे फंक्शन्स मी कव्हर केलेले आहेत तेच मी इथे दाखवू शकतो तुम्हाला. नाही, शटर स्पीड हाय घेतले ना, 500ला पकडले, कारण ते कंटिन्युअस तेवढं मुवमेंट होत होता. आता हे जर शटर स्पीड आपण एकदम कमी केलं असतं तर ते ब्लर आलं असतं. तेही एक करून पाहूया ना, परत तोच मॉडेल. ओके, हां, तर तोच मॉडेल घेऊया आपण. 140ला ठेवलेला आहे. फक्त ISO मी स्प्रिंग ऑन हेड ऑफिस आहे झाले त्याला जवळजवळ 27 वर्ष झाले.
आणि गेले 7 वर्ष मी मुंबई डिपार्टमेंटला आहे, मुंबईला फोटोग्राफी डिपार्टमेंटचा HOD आहे. तसंच सिम्बायोसिस पुण्याला येतो, तसंच MIT पुण्यालाही जातो. ओके. आणि मुंबईला जर तुम्हाला माहिती असेल तर सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी एक प्रकल्प सांगितलेला, एक योजना सांगितलेली, टीच इंडिया. ह्याच्या अंडर जरी इंजिनिअरिंग कॉलेजमधली मुलं असतील त्यांनाही काहीतरी वेगळं क्षेत्र ह्याच्यातले पण ओपनिंग मिळाली आहे. म्हणून तिथे गव्हर्नमेंटने तिथे नेमणूक केली आणि त्या पॅनलमध्ये मी आलो आणि फोटोग्राफी तिथेही जाऊ शकतो. आता तुम्ही म्हणाले की सर तुमच्याकडे इतका वेळ कसा असतो? माझ्या हिशोबाने 2च गोष्टी करायच्या. एक आहे कुठलं तरी वर्कशॉप मी जाऊन अटेंड करत असतो किंवा मी कुठेतरी जाऊन देत असतो. जेव्हा वेळ मिळाला त्यावेळेला देत राहायचं आणि ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळेला घेत राहायचं. कारण तुमच्याकडनं मी काहीतरी शिकतोय आणि मी जर तुमच्याकडनं काहीतरी शिकलो तर मी पुढे काहीतरी होऊ शकेल. सिंपल आहे. लॉकडाऊनमध्ये 500च्या वरती वर्कशॉप्स केले, ऑनलाईन वेबिनार केले आणि त्यासाठी मला एकही रुपया मोबदला नव्हता. मला त्याच्यातनं काही पाहिजे नव्हतं, काही नको होतं. सुरुवात केली. 4 दिवसानंतर कॅननमधनं फोन आला, रे तुम्ही करताय काय? म्हणालो की असं असं ऑनलाईन आहे. एका गृहस्थाने मला विचारलं की सर तुमच्याकडे नॉलेज आहे तर तुम्ही हे ऑनलाईन का नाही टाकत आहे, ऑनलाईन लोकांना का नाही करत? मी बोललो ठीक आहे. मी बोललो देवाने आपल्याला दाल रोटी दिलेली आहे जे आपण खातोय, पण बरेचसे असे फोटोग्राफर आहेत ज्यांना आपण हे नॉलेज वाटू शकतो. करायला सुरुवात केली. करता करता 500 कधी झाले ते मलाही कळालं नाही. आणि दर वर्कशॉपला, दर वेबिनारला कमीत कमी 200, 300, 400, 500 लोक असायचे. आणि करता करता त्याच्यावरती रिसर्च पेपर लिहिला की मुलांना किंवा लोकांना तुम्ही जर असं नॉलेज देता हे कशा पद्धतीने त्यांना फायदेशीर ठरेल आणि त्यांना का तशा पद्धतीने द्यावं. पण ज्यावेळेला लॉकडाऊन लागलं, लॉकडाऊन लागल्या एक गोष्ट झाली का ऑनलाईन जाऊन शिकवण्याचं हे कोणाकडे ट्रेनिंग होतं, मला काही माहीत नव्हतं. रिसर्च केलं ऑनलाईन, त्याच्यातनं कळालं की इर्विन युनिव्हर्सिटी आहे जी US मध्ये आहे आणि त्यांचा कोर्स आहे की ऑनलाईन टीचिंग कशी करावी. त्या कोर्सची 38,000 रुपीज फीज होती. बोलो ठीक आहे. बोलो भरली, ऑनलाईन भरून टाकली. ऑनलाईन भरल्या कॉलेजला कळवलं की अशी मी कॉलेजची फी भरलेली आहे आणि मला तेवढं तुम्ही दिवसाला 3 तास मला तुम्ही स्पेअर ठेवा, मला हे शिकायचं आहे. आमचे डीन विवेक वासवानी, कदाचित तुम्ही नाव ऐकलंही असेल, जबान संभाल म्हणून एक सिरियल यायची बघा, त्यात एक पारसी बाबाचा रोल केलेला, वडी हाँगकाँग से आया हूँ मैं इतना डॉलर लाया हूँ, विवेक वासवानी म्हणून पाहिजे तर गुगल करून पहा तुम्ही. ज्या माणसांनी इंडस्ट्रीला शाहरुख खान दिलं, रवीना टंडन दिलं, आशुतोष गोवारीकर ज्या इंडस्ट्रीला दिलं, ते गृहस्थ विवेक वासवानी, ते आमचे डीन आहे. त्यांनी सांगितलं की तुझे जे फी भरण्याचे पैसे आहेत त्याची पावती जी आहे ती ऑनलाईन पावती तू पाठव, ते पैसे मी रिइम्बर्स करतो. माझी अपेक्षा नव्हती की कोणी रिइम्बर्स करावं, त्यांनी समोरून करून दिलं. तुम्ही जेव्हा करायला जाता ना तेव्हा तुमच्याकडे अजून मार्ग ओपन होतात. ते शिकलो, ते शिकल्या करायला लागलो. कॅनन अप्रोच झाली, हे वर्कशॉप तुम्ही ऑनलाईन करू शकाल का? बोलो ओके, आम्ही पैसे देणार नाही. बोलो मी पैशाची अपेक्षा केली नाही, मला वाटतं की मी फोटोग्राफर लोकांना काय द्यावं. अचानक वर्कशॉपच्या 1 दिवसाच्या आधी माझ्या मेलमध्ये त्यांचा परचेस ऑर्डर आला. मी बोललो हे परचेस ऑर्डर कसं? म्हणतं नाही, आम्ही ठरवलंय फ्रीमध्ये कॅनन काही देत नाही, फ्रीमध्ये आम्ही घेणार, हे तुमचं मानणं. बोललो आभारी. ते करता करता तुम्ही विश्वास ठेवणार नाही, कॅननसाठी जवळजवळ लॉकडाऊनमध्ये 90च्या वरती मी वर्कशॉप केले, ज्याची माझी अपेक्षा नव्हती. 90च्या वरती कॅनननी पैसे देऊन मला ते वर्कशॉप करायला होते. म्हणजे ज्यावेळेला लॉकडाऊन होतो, लोकांचे यायचे साधनं नव्हती, त्यावेळेला त्याच कंपनीने ऑनलाईन वेबिनार करा आणि तुम्हाला आम्ही पैसे पे करू. हे कुठे ना कुठेतरी देव बघतं आणि तुम्हाला समोरून देत राहतं. तुम्ही जेव्हा देता तेव्हा तुम्हाला मिळतं. ह्याच्यावरती ठाम विश्वास नाही माझा, म्हणजे त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाला आता की नाही तुम्ही करा तर तुम्हाला नक्कीच मिळणार.
हे आलं ब्लर, कारण ते तेवढं मुवमेंट तो करू शकला नाही. 1/40 सेकंड होता ना, एकदम केलं. म्हणजे हे शूट करताना आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे की कुठल्या वातावरणात शूट करतोय, जेणेकरून आणि हँड पण शेक होणार, समोरचाही शेक होऊ शकतं. या सगळ्यांना जर करायचं आहे तर आपल्याला थोडंसं शटर स्पीड सेफला राहणं बेटर आहे. वाईट बॅलन्स केल्विनला लावून ठेवलं आहे कोणीतरी. आपण आता काही सेट केलेला नव्हता. इथे केल्विनला सेट केलेलं त्याच्या जागेला. आणि हे आपण जे म्हणतो ना की जे आपले सिनियर फोटोग्राफर जे होते त्यांच्या म्हणून त्यांनी आपल्याला ही गोष्ट दिलेली आहे की त्यांच्याकडनंही शिकलो आहे. हे आपल्यातलं कोणाला विचारलं तरी उभं करतात असं आणि शूट करतात का नाही, स्टेज छोटा पडतो म्हणून असं उभं करतात. 100 कारणं मिळतील, बट ॲक्च्युअल कारण हे आहे की डिस्टन्स जे आहे ते डेप्थ ऑफ फील्डमध्ये कवर झालं पाहिजे. आणि हे गोष्ट त्यांना त्यांच्या कॅमेरानी, आणि एक लक्षात घ्या, त्यांच्या वेळेला जे फ्लॅश वापरायचे ना, ज्याला हातोडा हॅमरहेड फ्लॅश गन म्हणायचे, मेट्सची फ्लॅश गन वापरायचे, कोल्हेकुई सिटी CL1 CL4, त्याच्या आधी CT60 CT64, त्याच्या आधी 602 बॉक्स यामध्ये लेड ॲसिडची मोठी बॅटरी असायची. ओके, रंगीत मणी असायचे. त्या चार्जिंग केले तर मणी वरती चढतील, डाऊन झाल्या ते मणी खाली उतरत जातात. ते खाली आले की बॅटरी परत चार्जिंग लावायचो आम्ही. हां, आणि त्याला अपर्चर, त्याला व्यवस्थित 8-11चा अपर्चर मिळायचा, कारण ती लाईट पॉवरफुलच तेवढी होती. ती स्टुडिओमध्ये मी कित्येक स्टुडिओमध्ये मी पाहिलेली की ते स्टुडिओमध्ये लावून स्टुडिओ फोटोग्राफी करायचे त्याने. बॅटरी आता सगळ्यांकडे जनरेटर नसायचे, त्याला ह्या बॅटरीच्या आणि दोन्ही बॅटरी ऑन करायच्या आणि पासपोर्ट फोटो स्टुडिओमध्ये चालू आहे, ग्रुप फोटो चालू आहे, सगळं फक्त त्या मेट्सच्या गनवरती. आणि लग्नालाही तो घेऊन उभा आहे. बट काळ असा होत गेला की सगळेजण इलेक्ट्रॉनिकच्या पोर्टेबल छोटे फ्लॅश गन, आणि छोटे करता करता तर एवढे टिल्लू फ्लॅश गन झाल्या की त्याच्यातनं काय जीव घेतोय की नाही तोही गणित लागायचा नाही. आणि आजच्या दिवसात तर असं चाललं आहे की जसं ISO नेटिव्ह ISO वाढत चालला आहे तसं फ्लॅशची गरज ही आपल्याला कमी 12,800 पर्यंत जातो. त्याचंही गणित आहे की 100 नंतर 18-135, 18-120, 24-120, 24-105 या सगळ्या ज्या आहेत या शॉर्ट झोन. आणि त्यानंतर टेली टू टेली म्हणजे 70-200. कस्टमर आवडीचं आहे, कस्टमर आहे. संदीप हो, एक 2 मिनिटं नाव घेऊ. Your photographer is using. It is good to ask, but keep in mind best camera on earth can't guarantee a good photograph unless being used by a good photographer. Weakest aspect of photograph is the photographer and not the equipment. Photographer always tries to give the best possible equipment he or she has. याचा अर्थ काय? आपल्याला प्रयत्न जो आहे तो आपला फुल असतो, बट आपल्या इथे लोकांच्या धारणा झालेल्या आहेत की चांगला कॅमेरा म्हणजे चांगला फोटोग्राफ. खरं पाहायला गेलं तर मॅन बिहाइंड दी कॅमेरा, दी आर्टिस्ट जे म्हणतो तो माझ्या हिशोबाने इम्पॉर्टंट आहे. आणि ते त्याचं नॉलेज व्यवस्थित असणं, त्याला म्हणतो ना आसमान से टपके खजूर में अटके, त्यासारखं आहे. ते लोक आपले अजूनही त्याच ह्याच्यामध्ये आहेत. आणि लंच ब्रेकमध्ये आमचं डिस्कशन चाललेलं, त्याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी जवळजवळ त्याच आहेत.
कस्टमर येतो आपल्याकडे, येऊन कॉस्ट विचारतो, आपल्यापेक्षा कमीच्या कॉस्टवाल्याकडे जाऊन ऑर्डर देतो. रुपयापासून 4 आण्यापर्यंत मी ऐकलंय. बट एक गॅरंटी आहे का की तो पुढच्या वेळेला तो कस्टमर त्यांनी 4 आण्यात काम घेतलेलं त्याच्याचकडे 100% जाऊन देईल? गॅरंटी नाही आहे. कारण तो जो कस्टमर आहे तो जाऊन त्याच्यापेक्षा लो मध्ये अजून शोधायचा प्रयत्न करणार आणि 4 आण्यात लिहिलं म्हणजे 20 पैशाला कोणतरी असणार, त्याला आपण शोधून काढणार. ओके. आजच्या दिवसात कस्टमरला तुम्ही व्यवस्थित चांगली सर्व्हिस द्या, तो कस्टमर तुमच्याकडे वर्षानुवर्ष आहे. आजच्या दिवसात सर्व्हिस इंडस्ट्रीचा जमाना आहे, एक लक्षात घ्या. तुम्ही व्यवस्थित चांगली सर्व्हिस द्या, तुमचं बिझनेस चांगलं तुम्ही करू शकाल. सगळ्यात पहिले गुरुमंत्रामधलं पहिलं आहे शूट ब्रायडल प्रिपॅरेशन. म्हणजे जी नवरी मुलगी तयार होते तिचे फोटो काढणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की जेंट्स म्हणून आम्ही जर गेलो लेडीज सेक्शनमध्ये फोटो काढायला, आम्हाला ती परवानगी मिळत नाही. त्यामुळं माझ्याकडे तो सोल्युशन आहे त्याचा. आता तुम्ही तुमचे सोल्युशन शोधून काढायचे का? एक्झॅक्टली. वाईफ इज अ फोटोग्राफर आणि ती माझ्यापासनं आधीपासनं, मी 1990 पासून सुरुवात केली, ती 88 पासून वेडिंग करते आणि बऱ्याच वर्षापर्यंत मी फक्त रोल भरायला आणि कॅमेराची बॉडी सांभाळायला आणि बॅटरी चार्जिंगला ठेवलेली आहे. कारण मुंबईच्या हॉलमधनं सामान चोरीला जाणं हे फार कॉमन होतं. एक्स्ट्रा बॉडी असेल त्याच्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईटचा रोल भरायचा आणि कॅन्डिड पोर्ट्रेट शूट करायचे तिथल्या तिथेच. रोल लोड करायला आणि बॅटरी चेंज करायला तो माझा जॉब होता. आणि आमची मुलगी झाल्यानंतर ती एक पोझिशन अशी आली की त्यावेळेला मुलीला सांभाळायला कोणतरी पाहिजे आणि एक स्थिर बेस ज्याला म्हणतो ते असणं गरजेचं आहे. त्यामुळे तिने माघार घेतला की नाही, तू ह्याच्यामध्ये तुझं जेवढं पॅशन आहे त्याच्या हिशोबाने. आणि आज काळ असा आलेला आहे की खाणं पिणं झोपणं आणि आयुष्य पूर्ण फोटोग्राफीमध्ये लागलेलं आहे. आणि त्याच्यात काही खर्च नाही आहे की बाबा आपण हे जे काही करतोय, कारण माझ्या हिशोबाने जे काही मी करतोय ते दिल जान लगा के करतोय, कारण त्याशिवाय काही होत नाही. हे प्रिपरेशन शूट करणं गरजेचं आहे. त्याच्यातले तुम्हाला जितके चांगले फ्रेम्स मिळतील ते. सेकंड आहे पे अटेन्शन. पे अटेन्शनचा अर्थ काय? आजच्या दिवसात सगळ्यात मोठ्यातलं मोठं एक फोटोग्राफर लोकांना डायव्हर्ट करणारी गोष्ट काय माहिती आहे का? हा रोग आहे. हा रोग आहे. आणि बऱ्याच वेळेला मी पाहिलेलं आहे तिथे हाराचं शॉट लागतोय आणि फोटोग्राफर असं, हा दादा इथे पहा इथे पहा. अरे का चालवलंयस? त्याचं लक्ष सगळं ज्या लग्नात असलं पाहिजे. सेकंड गोष्ट आहे डिजिटल आल्यानंतर अजून एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तो काय माहिती आहे का? इथे शूट करायचं आणि तिकडे झूम करत पाहायचं, फोकस व्यवस्थित लागत नाही. अरे जेव्हा तुला तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे तर माझ्या हिशोबाने फोटोग्राफी सोडून द्यायला बेटर आहे. कारण तुम्हाला तुमच्या सिस्टमवरती, तुमच्या डोळ्यावरती तुम्ही ज्यांनी फोकसिंग केलंय त्याच्यावरतीच तुम्हाला विश्वास नाही. आणि कुठे फोकस झालं पाहिजे नेमकं तोच त्याच्याकडे गणित नसतो, म्हणून तो जाऊन गाडी अडकते की डोळ्याला फोकस लागला पाहिजे. तो आधीच्या याच्यात तर तुम्हाला फोकस पॉईंट हाताने डोळ्याकडे शिफ्ट करावा लागायचा. नवीन मिररलेसमध्ये तर तेही तुमचा त्रास काढून टाकला. कुठेही नवी मुलगी आली, कुठेही गेली, मागे गेली, पुढे आली, व्यवस्थित ते पकडून ठेवतं. कुठे ना कुठे तुम्ही जेव्हा अपग्रेड होताय त्यावेळेला तुम्हाला या सोयी कंपनी देत जाते. त्याचा फायदा घेणं आपल्या हातात आहे. पे अटेन्शन. कॅन्डिड मधला सगळ्यात मोठा हा आहे की जेव्हा तुम्ही पाहताय एक डोळ्याने पाहत राहायचं, दुसऱ्या डोळ्याने शूट करत राहायचं. कॅमेरापासून डोळा खाली कधी आला पाहिजे? ज्यावेळेला तुम्हाला रोल बदली करायचं आहे किंवा लेन्स बदली करायची आहे त्यावेळेला, त्याच्याशिवाय नाही. क्रिएट अ मुमेंट. बऱ्याच वेळेला तुम्हाला तो क्षण क्रिएट करावा लागतो. आणि हे मी थोड्याशा आधीपर्यंत एका कस्टमरच्या बोलण्यावरून मला हे पटलं. म्हणजे दादा अल्बम पाहिला त्यांनी, खूप आवडला, त्या माणसाने सगळे पैसे वगैरे क्लिअर केलं, सगळं केलं. पण त्यानंतर सांगितलं सर ह्याच्यात एक फोटो कमी आहे आपला, एक फोटो फक्त मला दिसत नाही आहे. म्हटलं दादा काय सगळं तर आपण शूट केलं आहे. म्हटलं तुम्हाला आठवतं त्या दिवशी सगळ्या घाई गडबडीत
दागिन्याची बॅग जी होती ती आम्ही गाडीत ठेवली की वरती आहे ते आम्हाला आठवत नव्हतं आणि त्या म्हणून मी आणि माझा मुलगा आम्ही दोघंही खाली गेलो आणि तुम्ही तो घरात देवाच्या समोर जेव्हा हात जोडून जे काही शेवटचा प्रणाम करून मुलगी घरात जेव्हा बाहेर निघते तो एक फोटोमध्ये मी आणि माझा मुलगा नाही. मुलं सर सॉरी मुलं तो दिवस झालेला आहे आणि आजचा दिवस आहे. जर कुठेही काहीही आठवलं तर लाज वाटू मारून देऊ नका. तुम्ही कॅन्डिड शूट करताय पण ह्या गोष्टी रिक्रिएट करायला तुम्हाला लाज वाटली नाही पाहिजे. किती मिनिटं लागणार आहे? 30 सेकंद लागणार आहे, 1 मिनिट लागणार आहे, बट तो शॉट तशा मोमेंटला घ्या. तुम्ही आधी घेतलेला आहे तो तुम्हाला कॅन्डिड मोमेंट नाही मिळणार, सगळं पोज मिळणार, बट ते अल्बममध्ये जाणं गरजेचं आहे. ते पाहिजे आपल्या अल्बममध्ये. बी सेन्सिटिव्ह. बी सेन्सिटिव्हचा अर्थ काय? 99% मी वेळा पाहिलंय जेव्हा विदाईचा शॉट असतो त्यावेळेला तो फोटोग्राफर तो व्हिडिओग्राफर सगळेजण एकदम जोर बऱ्याच वेळेला हेही पाहिलेलं आहे. तसं त्यांनी सिलिंग वेदर सिलिंग वगैरे टाकलेलं आहे, तेवढं टेन्शन नाही आहे. आता सेकंड जे येतं ते आपण शूट करताना तर नेहमीच काळजी घेतो, बट अशा वेळेला जर असेल तर एखादी पॉलिथिनची बॅग जरी इथे असेल तरी हरकत नाही. सेकंड गोष्ट आहे की ही जशी आता आपली लेन्स आहे ही 1885 आहे. नाही 85 फिक्स ब्लॉक आहे बरोबर. ही लेन्स आहे तुमची 85 ब्लॉक 85 F2 ची लेन्स आहे. तर F2 ची लेन्स आहे ती F2 ला डायरेक्टली मी नाही शूट करणार. F2 पेक्षा एक स्टॉप आतमध्ये येईल, म्हणजे F2 पेक्षा मी 2.5 किंवा 2.8 ला ठेवूनच शूट करेन. आणि हे शूट केल्यानंतर आता ISO जी या लाईटिंगला आहे, अजून एक तुमचं जे फोकल लेंथ असेल कमीत कमी शटर स्पीड तेवढा ठेवण्याचा प्रयत्न करा, त्यापेक्षा खाली उतरू नका. 85 म्हटल्यानंतर 80 त्याच्या खाली यायचं नाही. 80-85 त्याच्यावरतीच, म्हणजे 100ला शूट केलं तर हरकत नाही, बट त्यापेक्षा लो जाऊ नका जमस्तोपर्यंत. IS जो आहे ऑन ठेवा. तर इंटरनल स्टॅबिलायझेशन ह्याला होईल, कारण याला बॉडीच्या आतमध्ये स्टॅबिलायझर नाही आहे. याला एक स्टॉप जे स्टॅबिलायझेशन मिळेल ते होऊन जाईल तेवढं. थर्ड गोष्ट आहे फोकसिंग ऑटो. तिसरी गोष्ट आहे जेव्हा सेट कराल त्यावेळेला पॉईंटला जेव्हा आपण फोकसिंगला सिलेक्ट करतो तर इथे जे आहे दिलेले आहेत खाली हे डोळ्यांना धरून जिथे डोळे असतील ते तिथे शोधून काढेल आणि तो त्याच्या हिशोबाने करेल. इथे येऊन तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला ही आयडिया येईल. 2 टोकाचे मागे येऊन जा तुम्हाला. जरा बघून झालेलं बाजूला म्हणजे पुढच्यांना बघते. हे मी लॉक करून ठेवलं आहे. मी जर हे सोडलेलं असेल तर जिथे जिथे त्यांचे डोळे जातील त्या डोळ्यांना शूट केलं आहे आता इथे. लेट अस सी. आता मला माहीत नाही आहे शूट केलेलं आहे. नको दाढी यायला पाहिजे फोटो. त्याचा जो मार्केट आहे ह्याचा अंदाज तुम्हाला येईल. हे 2016चं रेकॉर्डिंग आहे. ओके, म्हणजे टोटल 100,000 कोटी रुपयाचा मार्केट आहे वेडिंगचा. 100,000 कोटी रुपये. ओके, आणि त्याच्यातलं एका लग्नामध्ये कमीत कमी 5 लाख रुपये आजच्या दिवसात किमान मिनिमम डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली हा खर्च येतो. बट ॲज अ फोटोग्राफर आपल्या पदरी काय येतं हे आपल्याला विचार करणं फार गरजेचं आहे.
तुम्ही म्हणाल की सर तुम्ही शहरात आहात म्हणून तो मोठा तुम्हाला आकडा दिसतो, बट आजच्या दिवसात मी तुम्हाला सांगतो 2019 मध्ये 2022 पण नाही 2019-20 मध्ये 1,20,00,000 रुपयाची ऑर्डर याचा उच्चांक पण इंडियन वेडिंग फील्डनी गाठला. 1,20,00,000 रुपये. आता तुम्ही म्हणाल की नाही ते अंबानीचं लग्न असेल म्हणून तिकडे झालं नाही. माझं म्हणणं आहे की त्या फोटोग्राफरनी कन्व्हिन्स करू शकले की त्या वेडिंगला मला हे इतकं मला पाहिजे आणि 1,10,00,000 1,20,00,000 रुपये हे इथपर्यंत पोचलेले. ते सगळं साईडला आपण आपल्या हिशोबाने काय करू शकतोय ते पाहूया. जे नवीन पिढीच्या फॅडच झालेली आहे, मला 100% गॅरंटी आहे जे आधी करत होते तेही कुठे ना कुठेतरी कॅन्डिड पिक्चर शूट करायचे, बट ते वेगळ्या लेवलला आपलं व्हायचं. बट आजच्या दिवसात एक फोटोग्राफरच वेगळा नेमला जातो आणि जो येऊन कॅन्डिड करतो. बट हे कॅन्डिड करताना बऱ्याचशा गोष्टी आहेत जे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जे मी माझ्या भाषेत ज्याला गुरुमंत्र म्हणतो. ओके, हे गुरुमंत्र लक्षात घ्या, पाहिजे तर लिहून घ्या आणि पुढे तुम्हाला डोक्यात कुणाला काही शिंग बिंग काय अशी दिसत आहेत का? केस आहेत ना, आणि तेही अजूनपर्यंत काळे आहेत, डाय आजपर्यंत लावलेला नाहीये. फक्त तेवढंच आहे की खाण्यापिण्यावरती कंट्रोल आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. टोटली जे काही माझं